50% एजिंग तुम्ही थांबवू शकता जेव्हा तुम्ही सनस्क्रीन रेग्युलरली वापरता. इट इज ॲज सिम्पल एज इट. सो बेस्ट अँटी एजिंग इन्ग्रेडियंट इज सनस्क्रीन. उन्हाळा आहे तर टॅनिंग होणारच आहे, तर टॅनिंग कसं कमी करायचं? ओव्हरऑल स्किन केअरला खूप जास्त कॉम्प्लिकेट करून ठेवलंय, त्याची खरंच गरज नाहीये. स्किनला प्रचंड प्रमाणामध्ये धुणं, घासणं, क्लीन करणं ही तुमच्या स्किनची खरंच वाट लावते. 4 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण लावल्याच पाहिजे स्किनला. एक आहे एकदम जेंटल क्लेन्झर, दुसरं आहे मॉइश्चरायझर, तिसरं आहे माझी आजी आता 80 वर्षाची आजी पण खूप छान दिसते. तुम्ही सांगता हे सगळं फॅड आहे असंही बऱ्याचदा म्हटलं जातं. आपली जी आजी आहे ती सकाळी 6 वाजता उठायची, दुपारचा एक छानसा नॅप घ्यायची, संध्याकाळी परत स्वयंपाक करायचा. तो माइंडफुलनेस होता त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये. आता तुम्ही वापरताय ते फेस वॉश बरोबर आहे का चुकीचं आहे हे तुम्ही कसं ओळखू शकता? फेस वॉश केला आणि त्याच्यानंतर काहीतरी ओढल्यासारखं वाटतंय स्किनमध्ये, जे ओढल्यासारखं वाटतंय तर त्या फेस वॉशनी तुमचे जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते काढून घेतलंय. तर दॅट फेस वॉश यू शुड नॉट अप्लाय. घामोळ्यांना कसं आवरायचं? काही काही जण तर मी बघतो पावडरनी आंघोळ करतात त्या घामोळे येऊ नयेत. पावडर्स लावणं बिलकुल पण चुकीचं आहे. मग ते स्प्रेज मारणं कुठले तरी किंवा गुलाबजल मारणं वगैरे यांनी खरं स्किन जी ती कूलडाऊन होत नाही. स्किन केअर बद्दलचं अंडरस्टँडिंग बघायचं म्हटलं तर कळतच नाही कोणाला फॉलो करू. इन्फ्लुएन्सर सांगतायत, ऍक्टर्स सांगतायत, आजी सांगतीये, आई सांगतीये, तर नेमकं ऐकायचं कोणाचं? घरगुती उपायांमध्ये काय करू शकतो जेणेकरून की जे खाण्यातनं वापरले तर माझी स्किन बरी होऊ शकते? तर एखादा दुसरं तरी फ्रेश फ्रूट जे ते ऍड करावं. जेवढं कलरफुल असेल त्याच्यातून आपले अँटीऑक्सिडंट जरा जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहेत. तर दिवसातून ॲटलीस्ट 2 ते 3 वाट्या भरून प्रोटीन खाल्लं गेलं पाहिजे. आंघोळ करत असताना कोमट पाणी वापरायचं, खूप लॉंग बाथ्स घेऊ नये. 2 दिवसांनी का 3 दिवसांनी उशी बदलायला पाहिजे, टॉवेल बदलायला पाहिजे. मोबाईलच्या रेडिएशनने सुद्धा पिंपल्स येतात. या सगळ्याचा तुमच्या स्किनवरती परिणाम होतो. दिवसात कितीदा चेहरा धुतला तर चांगलं आहे आणि कितीदा धुतलं तर जरा जास्त आहे. स्किन ही इंडिकेटर असते का बाकी आजारांची? हातापायाला मुंग्या येणं, ते कोरडं पडणं, सेन्सिटिव्हिटी कमी होणं, इरिटेशन होणं, हे पण एक डायबिटीसचं, हे पण एक तुमच्यामध्ये बिगेस्ट स्किन केअर स्कॅम काय आहे? माझ्या मते हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच टॅटशा नवाकोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आता उन्हाळा आला आहे. उन्हाळा आला की 2 गोष्टींबद्दल खूप बोललं जातं की खूप ऊन आहे आणि टॅन होतं आहे. आणि मग त्याच्यावरती इतके हे SPF वापरा, ते SPF वापरा, इतक्या सनस्क्रीनच्या ॲड दिसायला लागतात, नाहीतर ते तुम्हाला घामोळ्यांच्या ॲड दिसायला लागतात. तर कळतच नाही की उन्हाळा म्हणलं की ते स्किन इरिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि इन जनरलच स्किन केअरबद्दल आपण जास्त कॉन्शियस होतो, कारण का जनरली स्किनबद्दलचं इरिटेशन्स ज्या काही आहेत त्या सगळ्या या काळात जास्त वाढायला लागतात. पण इन जनरल स्किन केअर कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत. आणि आत्ता इंस्टाग्रामवरती बघायला गेलं तर लिटरली दर 3री रील ही फक्त स्किन केअरबद्दलची असते. मग त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन होतं. आणि जेव्हा असं जास्त कन्फ्युजन होतं तेव्हा काय करतो आपण, आपल्या हक्काच्या माणसाला जाऊन बोलतो. त्याचसाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पल्लवी अहिरे मॅम. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात मॅमसोबत आपण एक लास्ट इयर एपिसोड केला होता, तेव्हा मॅमनी स्किन केअरबद्दल डिटेल सांगितलं होतं. आज आपण अजून डिटेलमध्ये जाणार आहोत, समजून घेणार आहोत नक्की कोणासाठी स्किन केअर काय असलं पाहिजे आणि ते खरंच एवढं अवघड 7 स्टेप, 12 स्टेप, 13 स्टेप केलं पाहिजे का, अगदी घरगुती ह्याच्यात पण होऊ शकतं. तर येस, स्वागत आहे मॅम तुमचं. आणि तुम्ही जर हे अमुक-तमुकचे एपिसोड्स एन्जॉय करत असाल आणि तुम्हाला याच पद्धतीचे डिटेल्ड, एक्सपर्ट ड्रिवन आणि आपल्या रोजच्या आयुष्यातले प्रश्न चर्चेला गेलेले आवडत असतील एक्सपर्टसोबतचे, तर प्लीज अमुक-तमुकला सबस्क्राईब करा. आम्ही हे ऑब्झर्व करतो की 60-70% लोक जे रेग्युलर कॉन्टेंट बघतात, कॉमेंट करतात, पण सबस्क्राईब करायला विसरतात. तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा. त्याच्या शेजारी एक घंटी आहे, त्याच्यावर बटन दाबलं तर पुढचे आलेले एपिसोडसुद्धा तुम्हाला कळतील. सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला आहे, म्हणजे मी खाली आत्ता याच्याचबद्दल चिडचिड करत होतो की कसं माझ्या घरात इतकं ऊन येतं आहे. आणि मी तो माणूस असतो कदाचित, जर मला कोणी सांगितलं असतं की मी ना बाल्कनीत जाताना सुद्धा इतकं ऊन आहे की सनस्क्रीन लावून गेलो. आज हे मी केलं आहे. सकाळी कपडे वाळ्यात जाताना इतकं ऊन होतं की मी बाल्कनीत जाताना सनस्क्रीन लावून गेलो आहे. तर जेन्युन हा प्रश्न पडतो की जसा ऋतू बदलतात, जसं वेदर्स चेंज होतात, तसं स्किन केअर पण बदलायला पाहिजे का? आणि बदलायला पाहिजे तर त्यातले काय कॉम्पोनंट्स बदलायला पाहिजेत?
हो, असं होतं की जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपली स्किन पण बदलते. ती त्या ऋतूला तसं रिस्पॉन्ड पण करायला सुरुवात करते आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण स्किन केअर थोड्याफार प्रमाणात बदलायला पाहिजे. पण असं काही नाही की स्किन केअरमधल्या सगळ्याच गोष्टी बदलायला पाहिजे. पर्टिक्युलरली मॉइश्चरायझर हा जो कंपोनंट असतो ना, तो चेंज करायची गरज असते. आपण आत्ताच्या सीझनबद्दल बोलूयात. आता आपण काय झालं आहे, जस्ट हिवाळा संपतोय आणि उन्हाळा जस्ट सुरू होतोय. तर ह्या सीझनमध्ये काय होतं ना, की ऑलरेडी आपल्या हवामानामधलं जे मॉइश्चर असतं ते कमी झालेलं असतं आणि एकदम ऊन आलं की तो मॉइश्चर अजून जास्त कमी होतो. तर ह्या 10-15 दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात त्वचा ड्राय व्हायला लागते लोकांची आणि मग ते मॉइश्चरायझर्स यूज करायला सुरुवात करतात. पण मग या दिवसांमध्ये जे मॉइश्चरायझर वापरलं जातं तर ते एकदम पातळ मॉइश्चरायझर पाहिजे, ज्याच्यामध्ये की मॉइश्चरायझर्स जे ऑइल आहे ते कमी हवं आणि पाण्याचं प्रमाण जास्त हवं. तसं प्रत्येकच सीझनमध्ये हे चेंजेस जे ते बघितले जातात. आपण जर असा विचार केला की हिवाळ्यामध्ये काय होत असतं, वातावरणामध्ये आर्द्रता कमी असते तर तुमच्या त्वचेची आर्द्रता कमी होते, त्याचं ऑइल प्रोडक्शन पण कमी होतं. पावसाळ्यामध्ये जसं जसं जायला लागतो आपण तसं वातावरणामधलं मॉइश्चर वाढतं, त्वचेचं मॉइश्चर वाढतं, ऑइल तेवढ्याच प्रमाणामध्ये राहतं. आणि जेव्हा आपण समरमध्ये जातो तर तेव्हा असं होतं की सुरुवातीच्या वेळामध्ये एकदम खूप कमी झालेला जो एकदम शुष्क झालेली त्वचा असते ती अचानक खूप ऑइल सोडायला लागते आणि मग नंतर आपल्याला अचानक खूप जास्त पिंपल्स येणं वगैरे हे सगळे प्रकार सुरू होतात. आता याला आपण खूप कॉम्प्लिकेट नको करत बसायला. आपण साध्या शब्दात हे करूयात की समजा मला मॉइश्चरायझर चूज करायचं आहे, सीझननुसार चूज करायचं आहे, तर मी काय करेल की आपण मॉइश्चरायझरला एक साध्या टी शर्टसारखं पकडूयात. ओके, समजा पावसाळा आहे, मी साधा टी शर्ट माझा घालणार. हिवाळ्यामध्ये मी काय करणार, मी टी शर्ट पण घालणार आणि वरून कदाचित अजून एक एक्स्ट्रा लेअरिंग करणार ना. तर तसं आपण हिवाळ्यामध्ये काय करू शकतो, तुमचं रुटीन मॉइश्चरायझर तुम्ही वापरा आणि त्याच्यावरून फक्त एक छोटासा लेअर मॉइश्चरायझरचा आणि एक्स्ट्रा वापरू शकता. किंवा जर तुम्हाला घेता येत असेल तर एक क्रीम बेस मॉइश्चरायझर तुम्ही एक्स्ट्रा त्या दिवसांपुरती वेगळं घेऊ शकता. आणि जर आपण ह्या सीझनमध्ये पाहिलं उन्हाळ्यामध्ये, तर आपण उन्हाळ्यामध्ये टी शर्ट वापरू पण कदाचित थोडं पातळ मटेरियल घेऊ, राईट. सो तुमचा सेम मॉइश्चरायझर पण तुम्ही कमी प्रमाणामध्ये तेव्हा लावू शकता. किंवा इफ यू कॅन परचेस तर एक लोशन बेस वेगळं तुम्ही मॉइश्चरायझर घेऊ शकता. तर प्रत्येक गोष्ट बदलायची गरज नाही आहे, इवन मॉइश्चरायझर पण चेंज करायची गरज नाही, पण आपण त्याला थोडंसं लेअरिंग जे ते कमी जास्त या दिवसांमध्ये करू शकतो असं. आणि उन्हाळ्यामध्ये अजून जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जिथे आपले डोळे उघडतात, जसं तुम्ही म्हटलात की मी सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली, तर सनस्क्रीनचं असं आहे की तो आपण रेग्युलर वापरला पाहिजे, प्रत्येकच सीझनमध्ये वापरला पाहिजे, घराच्या आत असतानाही वापरला पाहिजे आणि बाहेर असतानाही वापरला पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज. येस, म्हणजे हिवाळ्यात पण वापरला पाहिजे. ॲब्सोल्युटली. तर सनस्क्रीनच्या बद्दल जर मला बेसिक्स तुम्हाला काही सांगायचे म्हटले ना, तर कसं आहे ना, आपल्याकडे इंडियामध्ये थ्रू आउट इयर सनलाईट भरपूर प्रमाणामध्ये आहे. ॲक्च्युली जे डॅमेजिंग लाईट्स आहेत ना, तर आपण जेव्हा बाहेर उभं आहे, जसं तुम्ही म्हटलं बाल्कनीमध्ये मी उभं आहे, तर तेव्हा UVA असतो, UVB असतो जो डॅमेज करतो. नंतर HEV पण असतो. HEV म्हणजे ब्ल्यू लाईट आपण ज्याला म्हणतो. तर बऱ्याच वेळेला लोकांना काय वाटतं, मी घरात आहे आणि कम्प्युटरच्या समोर आहे तर मला HEV डॅमेज करतोय का, तर तसं नसतं. आणि बाहेर जेव्हा आपण आहे तेव्हा पोल्युशन पण आहे. या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला प्रोटेक्शन जे ते पाहिजे जेव्हा मी बाहेर आहे तेव्हा. बट आता जर मी घराच्या मध्ये येत असेल, जसं तुम्ही बाल्कनीमधून घराच्या मध्ये गेलात, तर जेव्हा तुम्ही काच लावून घेता ना, तर काय होतं, हा जो UVA असतो तर तो तरी पण 70-80% आतमध्ये येतो. जसं तुम्ही मगाशी म्हणत होता की मी घरात आहे तरी पण मी टॅन होतोय, तर बरोबर आहे, कारण हा UVA जो असतो ना तो रंग आणतो, तो एजिंग आणतो आपल्या त्वचेवरती. आणि UVB जो असतो, जो की आपण आतमध्ये आल्यानंतर तुमची जी खिडकी बंद केली की तो आतमध्ये येण्याचं बंद करतो. एक 70-80-90% UVB आतमध्ये येत नाही. तो जो UVB आहे तो त्वचेला बर्न करतो. तर मग आपण घरात असताना काय होणार की त्वचा जी ती बर्न झाल्यासारखी नाही वाटणार, पण ती टॅन होणार, ती एज होणार. त्याच्यामुळे सनस्क्रीन आपण बाहेर असताना पण लावायचं आणि आत असताना पण लावायचं. आणि मग सनस्क्रीनमध्ये हे एक्स्ट्रा प्रोटेक्शन पण पाहिजेत. UVA UVBच्या बरोबरीने HEVचं प्रोटेक्शन पाहिजे, पोल्युशनचं प्रोटेक्शन पाहिजे, देन दॅट इज अ कम्प्लीट सनस्क्रीन. आणि हे आता उन्हाळ्यासाठी स्पेसिफिक ज्यावेळेस आपण सनस्क्रीन वगैरेचा उल्लेख करतो, तर दिवसातनं किती वेळा लावलं पाहिजे, किती लावलं पाहिजे आणि कोणतं लावलं पाहिजे? म्हणजे नॉट नेसेसरीली प्रॉडक्टचं नाव सांगा, पण काय टाईपचं, काय विचार करून घ्यायला लागेल? ओके, सो जर आपण आपल्या स्वतःसाठी सनस्क्रीन निवडतोय तर 2-3 ठोकताळे आहेत त्याचे. ओके, सगळ्यात आधी तर त्यांनी UVA UVB प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तर आपल्याकडच्या वातावरणासाठी 30 SPFचं आपण सनस्क्रीन वापरायला पाहिजे. नॉर्मली जर त्वचेचा आपण विचार केला तर सगळ्यांना एक जेल बेस्ड किंवा जेल क्रीम बेस्ड सनस्क्रीन जे ते सुटेबल असू शकतं. SPFचा जर विचार केला तर 30च्या वरती असायला पाहिजे. बट ह्या सीझनमध्ये आपण 50 किंवा 60 पण ऑप्ट आउट करू शकतो, कारण की जरा जास्त प्रमाणामध्ये सनलाईट या दिवसांमध्ये येतं त्याच्यामुळे. आणि मग सनस्क्रीनच्या
सनस्क्रीनच्या बरोबरीने मी जसं म्हटलं की ब्ल्यू लाईट जो आहे तर त्याला एक प्रोटेक्शन एक एक्स्ट्रा आपण जे ते सीक केलं पाहिजे असं. तर चूज करत असताना याच गोष्टी आहेत. 30 SPFच्या वरती 50 to 60 पण तुम्ही या सीझनमध्ये ऑप्ट करू शकता. अँड लुक फॉर एक्स्ट्रा प्रोटेक्शन. आणि मग समजा एखाद्याची माझ्यासारखीची ऑइली स्किन असेल तर मी काही वेगळं वापरलं पाहिजे, किंवा एखाद्याची ड्राय स्किन असेल तर त्यांनी वेगळं वापरलं पाहिजे का? सनस्क्रीनचं ना बेसिक जे कंपोनंट्स आहेत ते सेम राहतात. बेसिस थोड्या प्रमाणामध्ये आपण वेगळे करू शकतो. फॉर एक्झाम्पल ज्यांची प्रचंड ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन आहेत ना ते जरा जेल बेस्ड सनस्क्रीन जे थोडे हलके असतात त्याच्यासाठी ऑप्ट करू शकतात. आणि ज्यांचं सनस्क्रीन ड्राय आहे तर ते थोडं क्रीम बेस्ड किंवा लोशन बेस्ड जे ते ऑप्ट करू शकतात. पण त्याच्यामध्ये कॅच असा पण असतो ना की सनस्क्रीनमध्ये जो मेन कंपोनंट आहे जो तुम्हाला प्रोटेक्शन देतोय तर त्या कंपोनंट्समध्ये केमिकल आणि फिजिकल असे 2 कंपोनंट्स असतात. ओके, केमिकल म्हणजे असं नाही की ते खराब आहे किंवा काय, नॉट लाईक दॅट. बट देन शक्यतो आपण ट्राय करावं की फिजिकल सनस्क्रीन्स वापरावे जे की आपल्या त्वचेवरती एक फक्त लेअर बनवतात आणि ते त्वचेच्या आतमध्ये जाऊन ॲब्झॉर्ब नाही होत आहेत. Okay. सो त्यांच्यामध्ये काय होतं ना आपल्याला प्रोटेक्शन जे ते जरा जास्त प्रमाणात मिळतं. आणि जेव्हा आपण लॉंग टाईमसाठी एखादी गोष्ट थ्रू आउट बॉडी एरियाज फेस नेक हँड सगळीकडे लावतोय तर आपण हे बघायला पाहिजे की लॉंग टाईम सेफ्टी पण आपली किती जास्त चांगली राहू शकते. तर मला ॲक्च्युली तेच विचारायचं होतं की ते SPF 30-60 म्हणतो त्याचा टाइम्स ड्युरेशनशी काही संबंध आहे का? म्हणजे मला असं वाटलं होतं सुरुवातीला, म्हणून मी झेप्टोवरनं SPF 100 क्रीम म्हटलं एकदा लावलं की दिवसभर बघायचं काम नाही. हां हां, नाही तसं नसतं. कसं आहे ना कुठलाही तुम्ही SPF जर अप्लाय केला तर तो तुम्हाला प्रोटेक्शन देणारे साधारण 3 ते 4 तासांसाठी, त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच नाही. आता दिवसभरामधला जो हार्मफुल सनलाईट आहे तो आहे सकाळी साधारण 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंतचा. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे सनलाईट असतो पण तो इतका हार्मफुल नसतो. सो आयडियली आपण असं म्हणतो की दर 2 तासांनी लावायला पाहिजे. हो, आयडियल रिअल वर्ल्डमध्ये, पण ते कोणालाच पॉसिबल नाही आहे. तर इवन जर तुम्ही सकाळी 8 वाजता एकदा, दुपारी 12 वाजता एकदा, 2दा जरी सनस्क्रीन लावलं तरी ते थ्रू आउट डे तुम्हाला एक 4-4 तासाचं व्यवस्थित प्रोटेक्शन देतं. देर आर सम सनस्क्रीन्स जे की क्लेम करतात की आम्ही साधारण 6 ते 8 तासाचं प्रोटेक्शन देतो, पण अजून पण स्टडीजमध्ये ते एवढं प्रॉपर दिसून आलेलं नाही की त्याचं स्टॅबिलिटी तेवढं असू शकतं असं. सो इट इज आयडियल टू यूज इट ॲटलीस्ट 2 टाइम्स इन अ डे, 8 o'clock अँड 12 o'clock. ओके. आणि आता ह्या सगळं आपण काय म्हणजे UVA आणि B बद्दल बोलतोय, तर बऱ्याचदा हे होतं की दुपारच्या उन्हातच गेलं पाहिजे तुम्हाला जर विटॅमिन डी मिळालं पाहिजे. आणि मग बऱ्याचदा हे पण बोललं जातं रील्समध्ये तर की तुम्ही सनस्क्रीन खूप लावताय म्हणून तुम्हाला विटॅमिन डीची डेफिशियन्सी आहे आणि म्हणून भारतात आता विटॅमिन डीचं पॅन्डेमिक आलं आहे, हे सगळं बोललं जातं. मग हे दोन्ही कळतं की टॅन वाचवायचं का माझ्या हाडाचं प्रोटेक्शन वाचवायचं? राईट. सो ना ही जी गोष्ट आहे ना आपण जरा सिम्प्लिफाय करू. आणि मी याच्यावरती बरेच रील्स पाहिलेत की कुठेतरी एखादे डॉक्टर सांगतात की नाही तुम्ही फक्त दुपारीच गेलं तरच तुम्हाला विटॅमिन डी मिळणार आहे. आणि आमच्यासारखे डर्मॅटॉलॉजिस्ट सांगतात की नाही तुम्ही सकाळी सकाळीच जायला पाहिजे. जनरल जे सगळे लोक आहेत ते खूप कन्फ्युज आहेत की एक्झॅक्टली काय करायचं. आणि प्रत्येक वेळेला ब्लड रिपोर्ट केला की विटॅमिन डी कमी निघतोय. ओके, सो आपण त्याचे ठोकताळे काय आहेत ते बघू आधी. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर काय की विटॅमिन डी जर बनवायचं आहे तर त्वचेला कुठला लाईट लागतो, UVA लागतो की UVB, तर UVB लागतो. आणि आपण मगाशी जसं पाहिलं की UVB जो आहे ना तो बाहेर मिळतोय आपल्याला. एकदा आपण घरात आलं, खिडक्यांचे काचा बंद झालं की तो UVB येत नाही आहे. सो हे तर नक्की आहे की डी जर आपल्याला पाहिजे तर आपण घराच्या बाहेर जायला पाहिजे किंवा जिथे सूर्यप्रकाश येतोय अशा ठिकाणी जायला, डायरेक्ट सनलाईटमध्ये. इवन तुम्ही खिडकीच्या जवळ जरी बसलात पण काचा उघड्यात तर यू विल गेट दॅट UVB. ओके, हे तर नक्की. आता दुसरं हे आहे की विटॅमिन डीच्या प्रोडक्शनसाठी किती तुमची स्किन जी आहे ती एक्सपोज पाहिजे. तर इट इज 20 to 30% ऑफ द बॉडी सर्फेस एरिया. तर हा कसा कॅल्क्युलेट करायचा, तर दिस इज 1% बॉडी सर्फेस एरिया. तर मी माझं जर फेस आणि नेक कॅल्क्युलेट केला तर 4.5% होतं. समजा जर हात कॅल्क्युलेट केला तर इट इज 9%, अनदर हँड इज 9%, अर्धा जर पाय कॅल्क्युलेट केला तर इट इज 9%, देन अनदर हाफ इज 9%. सो तसं जर आपण पाहिलं तर फक्त माझे दोन्ही हात आणि चेहरा आणि मान जर एक्सपोज होती आहे आणि मी 15 ते 20 मिनिटासाठी जर सूर्यप्रकाशामध्ये जाते तर दॅट इज गुड इनफ फॉर आवर बॉडी टू प्रोड्यूस विटॅमिन डी. पण आता वेळेवरती आपण परत येऊ की कुठली वेळ नक्की. सो असं असतं की हा जो UVB असतो ना सकाळी सकाळी जेव्हा 7 ते 9 वगैरे आपण बघतो तो जास्त प्रमाणात नसतो. ओके, नंतर 10:30 ते 2-2:30 पर्यंत तो खूप असतो आणि मग 3 नंतर पण तो पुन्हा कमी होतो. तर जेव्हा तुम्हाला काही डॉक्टर्स सांगतात की तुम्ही कडक सूर्यप्रकाशात गेलात तर तुमची बॉडी विटॅमिन डी बनवते, त्याच्यात योग्य आहे ते, त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे. पण हे पण होतं की आपण जेवढ्या कडक सूर्यप्रकाशात जाणार आहे तोच UVB आपल्याला बर्न पण करणार आहे. ओके, सो याच्यामध्ये कॅच असा आहे की आपण काय करू शकतो की एकतर 10:30 ते 2:30च्या मध्ये थोडासा त्वचेचा भाग उघडा ठेवून 15 मिनिटासाठी एक शॉर्ट टाईमसाठी आपण सूर्यप्रकाशात जाऊन परत येऊ शकतो. पण इतका वेळ नाही थांबायचं की बर्न होऊन जाईल. ओके, जेव्हा त्वचेला थोडंसं पण इरिटेशन होतं आहे, लालपणा दिसतो, तर यू शुड कम इनसाइड. ऑर अदरवाईज सेफेस्ट वे आहे की सकाळचा जो कोवळा सूर्यप्रकाश आहे 8 वाजताचा
वाजताचा किंवा 9 वाजताचा, जसं मी माझ्या पेशंटला क्लिनिकमध्ये जे सांगते ते मी त्यांना काय म्हणते, तुमचं जे ब्रेकफास्टचं छोटंसं टेबल आहे ते तुम्ही आयदर तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवा किंवा खिडकीच्या जवळ ठेवा आणि ब्रेकफास्ट करायला आपण 15 ते 20 मिनिट आरामात बसतो सकाळी 8 ते 8:30च्या मध्ये. दॅट इज मोर दॅन इनफ फॉर यू टू प्रोड्यूस युअर व्हिटॅमिन डी. ॲक्च्युली लाईफस्टाईलवरती सगळ्यात जास्त कोणी इम्पॅक्ट करत असेल तर इंस्टाग्राम रील्स आहेत. तर त्यामुळेच इंस्टाग्राम Yes, येतं. पण एवढी कॉम्प्लिकेटेड खरंच प्रोसेस आहे का स्किन केअरची? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वय, तुमचा सीझन, म्हणजे आजूबाजूला काही सीझन चालू आहे ते, आणि तुमचं प्रोफेशन, ह्याच्यावरती काही फरक पडतो का तुमच्या स्किन केअर? हा मग इतका रेलेव्हंट प्रश्न वाटतो. मी परवा, आय एम नॉट इवन किडिंग, 16 स्टेप स्किन केअर रुटीन पाहिलं. मला असं वाटलं 16 स्टेप कशाला, काय गरज आहे वेगवेगळ्या 16 वेगवेगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने चेहऱ्यावरती लावल्या. 16 कोरचं मील नाही खात मी माझ्यासाठी तेवढं. ओके, नो वरीज. तर आपण सध्या याच्याकडे येऊयात की तो कॉम्प्लिकेटेड स्किन केअर असण्याची गरज असते का. तर मी पुन्हा तुम्हाला बेसिक्सकडे घेऊन जाईल. लागणारे जे बेसिक्स असतात ते जसे सेम असतात. फॉर एक्झाम्पल आता कॉम्प्लिकेशन जर बोलायचं म्हटलं तर मी त्याला 2 याच्यामध्ये सांगते. जर आपण सायन्सचा विचार केला तर आपण सगळेचे सगळे जे ते ह्युमन बिईंग्ज आहे, जी स्किन आहे ती एक आपल्या बॉडीचा एक अवयव आहे. ओके, आणि आपण एक पर्टिक्युलर एका क्लायमेटमध्ये राहतो, आपल्या जेनेटिक्स एक सेम आहे. तर ओव्हरऑल आपली जर स्किन आहे ती सिमिलर असते. असं काही नाही की प्रत्येकाची स्किन खूप जास्त प्रमाणामध्ये डिफरंट असते. आणि आपण लास्ट टाईम हे पण पाहिलं होतं की त्वचेचे प्रकार असतात, 4 प्रकार असतात, 16 प्रकार असतात. जर आपण असं एक ग्रीड बनवलं ना की एक 16 प्रकारची स्किन, त्यांना लागणाऱ्या बेसिक गोष्टी त्या काय आहेत, तर आपण जर पाहिलं तर 80% गोष्टी ज्या आहेत त्या सेम आहेत. असं काही नाही आहे की प्रत्येकासाठी खूप जास्त डिफरन्सिएशन त्याच्यात झालं पाहिजे. तर त्या 80% ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स पण सेम आहेत आणि लागणाऱ्या गोष्टी पण सेम आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपण कमी करत आलो किंवा बेसिक्सकडे आलो तर 4 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण लावल्याच पाहिजे स्किनला. वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जेंटल क्लेन्झर. जेंटल क्लेन्झर म्हणजे काय की तुमचा जो बॅरियर आहे तो तुम्ही प्रोटेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. जर तुम्ही कुठलंही क्लेन्झर वापरताय जे त्वचेचं pH चेंज करतं आहे किंवा त्वचेचा मॉइश्चर खेचून घेत आहे किंवा त्वचेला कुठल्याही प्रकारे ओरखडे करतं आहे, तर मग तुमचं जे स्किन केअर आहे ते छान होऊच नाही शकत. सो द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जेंटल क्लेन्झर, जो तुमच्या त्वचेला अपाय नाही करत आहे आणि त्याचा जो मेन बेसिक गोष्ट आहे की तुमचं बॅरियर मेंटेन करणं ते करतो आहे. दॅट इज फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. देन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मॉइश्चरायझेशन. तुमच्या त्वचेमध्ये आपण जेव्हा बाहेर जातो तर वातावरणामध्ये ना ट्रान्सिपिडर्मल वॉटर लॉस होतो, जे त्याच्यातलं वॉटर निघून जातं आहे. तर एक चांगलं मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. ते प्रत्येकाच्या त्वचेनुसार डिफर करू शकते की ऑइली स्किनला लायटर मॉइश्चरायझर पाहिजे किंवा ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना थोडंसं थिक मॉइश्चरायझिंग एजंट पाहिजे. आणि त्या प्रोटेक्शनमध्ये जो पुढचा पार्ट येतो तो सनस्क्रीनचा येतो. आपण जसं मगाशी बोललो, सनस्क्रीन अलॉंग विथ ऑल अदर थिंग्स ज्याचं की आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे, UVA, UVB, HEV, पोल्युशन हे. तर दिस इज लाईक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि जर आपल्याला असं वाटलं की मी ॲडिशनल लक्झरी म्हणून माझ्या स्किनसाठी काही एक्स्ट्रा करू का, तर आपण रात्रीच्या वेळेला त्याला रिपेअर करू शकतो. सो रिपेअरमध्ये पुन्हा 3च इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, प्रोटेक्ट, नरिश आणि रिपेअर. तर प्रोटेक्शनसाठी आपल्याला सेरामाइड्स पाहिजे असतात जे की स्किनला एकदम आतपर्यंत जाऊन त्याच्यामधला आर्द्रता जी आहे ती खूप चांगली ठेवतात. त्याच्यानंतर आपल्याला नरिशमेंट पाहिजे असते. नरिशमेंटसाठी विटॅमिन्स असतात काही प्रकारचे, नंतर अँटीऑक्सिडंट्स असतात, हे आपल्याला पाहिजे असतात. आणि रिपेअर जे रोजचं होतं आहे ते स्किन करतेच रिपेअर, त्याला फक्त आपण सपोर्ट म्हणून काय द्यायला पाहिजे, तर थोडंसं रेटिनॉल द्यायला पाहिजे, थोड्या प्रमाणामध्ये विटॅमिन C, कॉपर पेप्टाइड्स खूप सुंदर असतात ते आपण देऊ शकतो. जर एवढे 4 थोकताय जर आपण केलेत ना तर त्वचेचं जे ते केअर जी ती खूप चांगल्या पद्धतीने होते. ओके, आणि आता हीच जी गोष्ट ही जर मी तुम्हाला साध्या भाषेत सांगायची म्हटली तर ना कसं असतं, एक स्पेशल असण्याचा एक कॉम्प्लेक्स असतो. आपण म्हणूयात एक छोटंसं बाळ आहे तर त्याला काय वाटतं की मीच आहे जगामध्ये, बाकी कोणीच नाही आहे. तर त्याला असं वाटतं की मी खूप स्पेशल आहे, त्याला प्रत्येकच गोष्ट चाखून बघायची आहे, प्रत्येकच गोष्ट करून बघायची आहे. हळूहळू आपण टीनेजमध्ये जातो. मग टीनेजमध्ये आल्यावरती असं वाटायला लागतं स्पेशालिटी कॉम्प्लेक्स असतो, पण मग आपण थोडं चुका करतो, त्या चुकांमधून समजायला लागतं आपल्याला हे ते. अडल्ट लाईफमध्ये आणि ते थोडंसं स्पेशालिटी कॉम्प्लेक्स कमी होतो. जेव्हा आपल्याला जरा मॅच्युरिटी यायला लागते ना तेव्हा मात्र समजतं की हे असं काही नाही आहे. एक कॉमनॅलिटी सगळ्यांची समजायला लागते आपल्याला की माणसं जर पाहिले तर स्वभाव जे आहेत माणसांचे ते साधारण अशा पद्धतीचे असतात. इवन स्ट्रगल्स आपण पाहिले सगळ्यांचे तर ते पण तसे आहेत ना की साधारण सिमिलर टाईपचे स्ट्रगल्स आपण सगळेजण गो थ्रू करतो. आणि मग इथून आपल्याला पुढे जी थोडीशी मॅच्युरिटी येते त्याच्यातून समजते की काही नाही बाबा, खूप गोष्टींची गरज नाही आहे, थोड्या गोष्टींची गरज आहे पण दर्जेदार पाहिजेत त्या गोष्टी. तसंच एक्झॅक्टली सेम त्वचेच्या बाबतीमध्ये पण आहे. आपल्याला खूप गोष्टींची गरज नाही आहे, थोडे 2 ते 4 गोष्टींची गरज आहे, पण ती दर्जा त्याचा जो आहे तो चांगला पाहिजे. जर तेवढं केलं तर मोर दॅन इनफ आहे तुमच्या स्किनचं रोजचं केअर घेण्यासाठी.
आणि तुम्ही मला पुढचा प्रश्न असा विचारला की वयानुसार काही चेंजेस वगैरे येतात का. तर कसं आहे बघा, जेव्हा आपण यंग एजमध्ये 20च्या आसपास आहे, तर याच्यामधलं जे प्रोटेक्शन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज तुमची स्किन ऑलरेडी चांगली आहे. सो प्रोटेक्शनमधलं एक जेंटल क्लेन्झर वापरणं, चांगलं मॉइश्चरायझर, चांगलं सनस्क्रीन वापरणं, एवढं जरी केलं तरी मोर दॅन इनफ आहे. पण ते 20मध्ये आपल्याला खूप जास्त गोष्टी ट्राय करायच्या असतात. मग माझ्या इन्फ्लुएन्सरनी सांगितलं म्हणून, मैत्रिणीने वापरलं म्हणून हे ते, आणि ते करून आपण त्वचेला बऱ्याच वेळेला अपाय करतो. तर मी यंगस्टर्सला फक्त काय म्हणेल ना, की तुम्ही काय करा, प्रोटेक्शनवरती भर द्या. बाकी तुम्ही रिपेअर वगैरेच्या फंदात पडू नका, खरंच गरजेचंच नाही आहे त्यांना ते. जसं आपण 30शी ओलांडतो, 40शी ओलांडतो ना, तेव्हा कसं होतं की आपली त्वचा जी आहे ती आतून रिपेअर करणं कमी करायला लागते. मग म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळेमध्ये एखादं रिपेअर असलेलं नाईट जेल आहे किंवा सिरम आहे हे लावण्याची गरज पडायला लागते. त्यात पण 30मध्ये आपण माइल्ड इन्ग्रेडियंट्स वापरू शकतो जे अगदी गरजेचे आहेत. 40च्या नंतर थोडे स्ट्रॉंगर इन्ग्रेडियंट्सकडे शिफ्ट होऊ शकतं. जसं रेटिनॉल आपण थोडंसं जास्त स्ट्रॉंग केलं, कॉपर पेप्टाईडचं पर्सेंटेज आपण थोडंसं जास्त वाढवलं, दिस इज द थिंग. आणि 50शी नंतर असं होतं की 30ची त्वचा आहे तिला रिपेअरची पण गरज आहे, प्रोटेक्शनची पण गरज आहे, पण ती त्वचा होते पातळ, आणि पातळ झाल्यामुळे ना ती पाणी नाही पकडत. पाणी नाही पकडलं की मग ती इरिटेट व्हायला लागते. म्हणून 50शी नंतर या सगळ्याच्या बरोबरीने एक थिक मॉइश्चरायझिंग एजंट एक्स्ट्रा ॲड करणं हे गरजेचं पडतं. बट ओव्हरऑल ठोकताळे फक्त एवढेच आहेत. हे सोडलं तर खूप वेगळे इन्ग्रेडियंट्स प्रत्येक वेगळ्या व्यक्तीला प्रत्येक वेगळ्या वयामध्ये वापरायची गरज खरंच नाही आहे. मला एक खूपच फंडामेंटल प्रश्न पडतो की हे सगळ्या ज्या कॉम्प्लेक्सिटीज तयार होतात ना, त्या एकतर यातनं तयार होतात की मला कॉन्फिडन्सच वाटत नाही आहे की चांगली स्किन काय आहे. मला माझी स्किन कायम खराबच वाटते. मग ते तुम्ही कुठल्याही माणसाला जाऊन विचारा, कारण हे सगळेजण असं सांगतात की नाही थोडं अजून इम्प्रूव्ह होऊ शकते, थोडी अजून मी असा माणूसच भेटलो नाही हू इज हॅपी विथ देअर ओन स्किन. लिटरली आणि फिगरेटिव्हली. लेजिट, व्हॉट इज अ हेल्दी स्किन अकॉर्डिंग टू यू, ॲज अ डॉक्टर? कारण आपल्याला सतत काहीतरी नवीन, कारण हे परत कुठून येतं आहे का, तर मला लोक सांगतायत की अच्छा तुमची थोडी पिगमेंटेड स्किन आहे का, म्हणजे चांगली नाही, मग मला कॉम्प्लेक्स वाटायला लागतो. मग कोणीतरी म्हणतं की अच्छा ग्लास स्किन नाही आहे का, इतकी आत्तापर्यंत बरी होती, ग्लास नाही आहे का, मग मला कॉम्प्लेक्स यायला लागतो. मला हे सतत बाकी लोक आठवण करून देतात की हे नाही ना तुझ्याकडे म्हणजे वाईट आहे. पण ॲक्च्युअल हेल्दी स्किन म्हणजे कशी असते? पार्लरमध्ये गेलं की ते प्रत्येकाला सांगतं तुमची स्किन हेल्दी नाही आहे. अच्छा, नाही मला असं वाटतं की आपण जेव्हा सगळ्यांचा विचार करतो, म्हणजे आपण असं विचार करू पुण्यात राहणारे सगळे लोक, ओके, तर त्यांच्यातल्या एक 80 ते 90% लोकांची स्किन ही हेल्दी स्किन आहे, म्हणजे नॉर्मल स्किन असते एक, ओके. आपण स्किनला अनहेल्दी तेव्हा म्हणूयात जेव्हा त्याच्यामध्ये काही आजार आहेत. आपण साधे साधे आजार जरी पकडले, समजा पिंपल्स आहेत किंवा तुम्हाला पिगमेंटेशन आहे कुठल्याही प्रकारचं, किंवा तुम्हाला सोरियासिस आहे, विटिलिगो आहे आणि काही आजार आहेत, सो तेव्हा आपण त्याला अनहेल्दी स्किन म्हणू शकतो. बट ते नॉर्मल जे त्वचेचे टाईप्स आहेत ना, जसं थोडीशी ऑइली असणं हे काही ॲबनॉर्मल नाही आहे, थोडंसं ड्राय असणं हे पण ॲबनॉर्मल नाही आहे, नॉर्मल स्किन असणं, नॉर्मल म्हणजे नॉर्मल ऑइल तयार करणारी स्किन असणं हे पण काही ॲबनॉर्मल नाही आहे. तो ऑल ऑफ अस फॉल इन टू अ हेल्दी स्किन कॅटेगरी, वी डोंट फॉल इन टू अनहेल्दी स्किन कॅटेगरी. ते आजारी स्किन जी आहे दॅट इज अनहेल्दी स्किन, ओके. सो ऐकूनच किती बरं वाटलं. नाही, लाईक हे खरंच म्हणजे वी आर इन टू अ हेल्दी स्किन कॅटेगरी ओनली. त्याच्यामुळे त्याची केअर करणं जी ती खूप सोपी आहे. आणि जे हे एक्सपेक्टेशन्स जे येतात ना, ते दीज आर काइंड ऑफ अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. तर तुम्ही काही काही रील्स असे पण येतात बघा की काही हिरो हिरोईन्स आहेत आणि त्यांचे रिअल लाईफचे फोटोग्राफ्स दाखवले जातात. तर ते तसं आहे, रिअल लाईफमध्ये आपल्या स्किनला टेक्स्चर असणार आहे, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या टाईपच्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींची तोंडं आहेत, ती बाहेर ते दिसणार आहेत आपल्याला. तर असं नाही होऊ शकत की तुमच्या स्किनवरती एक पण पोअर दिसत नाही आहे, तुमच्या स्किनवरती एक पण रिंकल दिसत नाही आहे, बिकॉज आपल्याला मुवमेंट्स करायचे आहेत. समजा मी माझं बोट घेतलं, मी इथे मुवमेंट्स करते आहे, तर इकडे लाईन्स आहेत. तसं मी डोळे जे ते मी वरती खाली करणार आहे, त्या डोळ्याच्या आसपास लाईन्स असणार आहेत. मी जेव्हा एक्सप्रेशन्स देणार आहे तेव्हा मी वरती खाली बघणार आहे, तिथे लाईन्स असणार आहेत. तर आपण असं कसा विचार करू शकतो की ती इस्त्री केल्यासारखी माझी त्वचा एकदम घट्ट असायला पाहिजे. ॲक्च्युली हे एक्सपेक्टेशन चुकीचं आहे, आणि ह्या एक्सपेक्टेशनच्या मागे आपण जात ना सगळ्या गोष्टी जास्त करतोय, ओव्हरडू करतोय. तर मला असं वाटतं की उलट मागच्या काही वर्षांमध्ये जो सगळा जार्गन जो वाढला आहे ना, तो कमी कमी होण्याची गरज आहे. वी शुड कम टू बेसिक्स मोर रादर दॅन लाईक रनिंग बिहाइंड जार्गन्स. वाव, मला ॲक्च्युली ते आंब्याचं उदाहरण घ्यावं वाटतं. आपल्याला चकचकीत दिसणारा असा तुकतुकीत आंबा छान वाटतो, पण ॲक्च्युली ज्याला सुरकुत्या पडल्यात तो देवगड आंबा सगळ्यात जास्त चवीला चांगला असतो. राईट, म्हणजे स्किनच्या बाबतीत ॲब्सोल्युटली. दॅट इज रिअल आंबा, दॅट इज रिअल आंबा, दॅट इज खोटा आंबा. मॅम, आणि याच्यावरतीच ना मला अजून एक टिपिकल इंस्टाग्राम कॉमेंट्समध्ये, यूट्यूब कॉमेंट्समध्ये येतं, ते म्हणजे आमच्या आजीच्या वेळेला कुठे होतं असलं काही स्किन केअर, माझ्या आजीची केवढी स्किन छान आहे, तुकतुकीत आहे. तर त्यांनी काही असलं केलं नाही, त्यांनी तुमचं मॉइश्चरायझर पण नाही लावलं, सनस्क्रीन पण नाही लावलं, आणि माझी आजी आत्ता 80 वर्षाची आजी पण खूप छान दिसते. मग हे तुम्ही सांगता हे सगळं पूर्णच फॅड आहे असं
असंही बऱ्याचदा म्हणलं जातं. असं होतं की पूर्वीच्या काळी ना लोकांचं जे लाईफस्टाईल होतं ना ते खूप चांगलं होतं. आपण सगळेजण शांत झोपायचो. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड, तुमचा जो स्ट्रेस लेवल होता लाईफमधला तो खूप कमी होता. तर स्ट्रेस म्हणजे मी असं नाही म्हणते की आपण टेन्शनमध्ये आहेत सगळे, नॉट लाईक दॅट. पण तुम्ही असा विचार करा की आपली जी आजी आहे ती सकाळी 6 वाजता उठायची, तिला झाडलोट वगैरे करायची असायची, थोडंसं घरातलं काही काम करायचं असायचं आणि ती दिवसभराचा दुपारचा एक छानसा नॅप घ्यायची, गप्पा गोष्टी करायची, शांत बसून मैत्रिणींबरोबर गप्पा मारायची, संध्याकाळी परत स्वयंपाक करायचा, सगळ्यांना वाढायचं. तर तो माइंडफुलनेस होता त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये की आपण ना खूप कमी गोष्टी आणि माइंडफुली करायचो. आता काय होतं आहे ना की आपण इंस्टाग्रामच्या रील बघतोय, त्या आपण पहिल्या 3 सेकंदामध्ये ठरवतोय की मला ही रील बघायची की नाही आणि आपण पुढे जातोय. सो आपल्या ब्रेनला आपण इतकं आपण म्हणेल की स्टिम्युलेट करतोय आणि दॅट कॉजेस अ काइंड ऑफ स्ट्रेस इन द बॉडी. दुसरं हे झालं की जे वातावरण आहे ना आसपासचं ते खूप जास्त खराब आहे, पोल्युशन खराब आहे. ज्या गोष्टी आपण खातोय त्या खूप चांगल्या पद्धतीच्या नाही आहे. तुम्ही पूर्वीची मेथीची भाजी घ्या, आत्ताची मेथीची भाजी घ्या, त्याच्या क्वालिटीमध्ये फरक आहे, कारण सॉईलच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. असं नाही की मी चांगलं जेवण नाही करत, मी करते पण त्या ज्या भाजीतून जेवढी न्यूट्रिएंट मिळायला पाहिजे ते प्रोबॅबली आपल्याला नाही मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कम्पेअर करून बघायला पाहिजे आणि मग आपण आजीच्या स्किनची आणि आपल्या स्किनची जी ती तुलना करायला पाहिजे. ओके, सो डेफिनेटली ते जग बदललं आहे, सगळ्या आसपासच्या फॅक्टर्स बदलले आहेत, म्हणून स्किनची आपल्याला एक्स्ट्रा काळजी घेण्याची गरज पडते. आणि आता असं पण होतं की वी आर बिकमिंग मोर ऑफ मटेरियलिस्टिक ना, की आपण असं नाही बघत आहे. आपण आजीकडे जेव्हा बघत होतो तर आपण आजीचं दिसणं किती वेळेला बघितलं आणि आजीचं असणं किती वेळेला बघितलं. पण आता असं व्हायला लागलं आहे स्लोली की प्रत्येकच व्यक्ती दिसण्यावरती खूप जास्त फोकस करतो आहे की पहिल्यांदा तुम्ही छान दिसायला पाहिजे असं. सो त्याच्यातून पण ते येतं की आपण अगदीच क्रिस्प दिसायला पाहिजे तरच पुढची व्यक्ती जी आहे ती मला लाईक करू शकते वगैरे. तर हा थोडासा कन्सेप्ट पण बदलणं गरजेचं आहे ना, की असं नाही आहे. इफ यू आर हेल्दी आणि त्याच्यातून दुसऱ्या व्यक्तीने तुमच्याकडे बघणं किंवा तुम्ही स्वतःची सेल्फ वर्थ त्याच्यातून काढणं हे पण चुकीचं आहे. तो समवेअर यू नीड माइंड शिफ्ट ऑल्सो. तर ते स्किन केअर ना काय होतं, फोमो क्रिएट करतात ना लोक. फोमो म्हणजे फक्त हे की मी असं नाही दिसलं तर चुकीचं आहे असं. तर तसं नाही आहे. एक असं हेल्दी स्किन, जसं तुम्हाला असं अजून पण वाटतं की मी हेल्दी नाही आहे स्किनच्या याच्यामध्ये, हे चुकीचं आहे खूप जास्त. यू हॅव हेल्दी स्किन. ओके, आणि हे बघा की तुम्ही त्यातल्या त्यात चांगलं कसं दिसू शकता. येस, दॅट इज डेफिनेटली राईट, बट डू नॉट अटॅच युअर सेल्फ एस्टीम, डू नॉट अटॅच एव्हरीथिंग टू हाऊ युअर स्किन इज लुकिंग आउटसाइड. खूपच सुंदर. मग नीडेड, मग हे कुणी सांगत नाहीये खरं तर आता. ते सांगायला पाहिजे. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं ना, जे इन्फ्लुएन्सर्स असतात, देर आर टाईप्स ऑफ इन्फ्लुएन्सर्स. जे ट्रूथ आहे, जे बेसिक आहे, दॅट वी नीड टू अंडरस्टँड. असं नाही की ते ट्रेंडच्या मागे पडा किंवा असंच दिसा तसंच दिसा, सगळ्यांनी सेम दिसा, दॅट इज रॉंग. आणि ते जे स्कार्सिटी लोक जे तयार करतायत, की जे फोमो जे लोक जे तयार करतायत, त्यांना डेफिनेटली वी शुड नॉट फॉलो. अदरवाईज विल एंड अप हॅव्हिंग बॅड थॉट्स अबाउट आवर सेल्स ना. दॅट इज नॉट गुड थिंग. टीनेजर्समध्ये पण खूप दिसतं हे. एव्हरी टीनेजर फील्स दॅट आय एम नॉट लुकिंग गुड, सो दॅट शुड नॉट हॅपन. बऱ्याचदा माझ्या आजूबाजूच्या लोकांसोबत बोललं तर त्यांची 10-12 वर्षाची मुलं पण मेकअप करायला लागलीत. ते पण विचारतायत की काहीतरी मला स्किन केअर हवं आहे. कुठंतरी मी कालच एक खूप क्यूट रील होती की लहान 5-6 वर्षाची मुलगी आहे, त्याला आई काय करते, स्ट्रॉबेरीज कट करून स्ट्रॉबेरीज असे लावते आणि ते करत आहे. सो असं काहीतरी घडतं आहे. एस्पेशली 10 ते 18 वयोगटातल्या म्हणजे पीक टीनेजमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. 10 ते 18 वयोगटामध्ये काय होतं ना, की सगळ्यात आधी तर आपल्या बॉडीमध्ये खूप चेंजेस येत आहेत आणि सगळेच जे मुलं आहेत ना, ते स्वतःच्या बॉडीविषयी स्वतःविषयी खूप कॉन्शियस व्हायला सुरुवात होतात. हॉर्मोनल चेंजेस पण खूप जास्त येतात त्यांच्यामध्ये. तर ह्या वयाच्या लोकांची स्किन ऑलरेडी चांगली असते. तर पहिलं तर त्यांनी प्रयोग करू नये. दुसरं, त्यांनी प्रोटेक्शन करावं. पण लहान मुलांमध्ये जेव्हा आपण प्रोटेक्शनसाठी गोष्टी वापरतो तर त्या खूप जेंटल असायला पाहिजेत. म्हणजे जर सनस्क्रीन जरी यूज करायचं आहे मला, तर आय विल गो अहेड विथ द सिम्पलेस्ट काइंड ऑफ फिजिकल सनस्क्रीन. क्लेन्सर्स पण जे ते जितके जेंटल यूज करू शकतो आपण ते करायला पाहिजेत. तो टेल देम अबाउट डुईंग अ बेसिक थिंग. पण त्यांना या गोष्टीबरोबर पण एज्युकेट केलं गेलं पाहिजे की व्हॉट इज हेल्दी स्किन, व्हॉट इज अनहेल्दी स्किन, व्हॉट इज लुकिंग गुड, व्हॉट इज नॉट लुकिंग गुड, हाऊ यू शुड बी परसिव्ड ॲज अ पर्सन अँड नॉट हाऊ यू आर लुकिंग फ्रॉम आउटसाईड. तर या गोष्टींबद्दल थोडंसं त्यांचं एज्युकेशन त्या एजमध्ये झालं पाहिजे. हे होतं की स्लोली जे हॉर्मोन्स वाढतात त्याच्यामुळे जरा टी झोनमध्ये ऑइल यायला लागतं, ते थोडंसं त्याच्याविषयी पण कॉन्शियस व्हायला लागतात. तर
त्यावेळेला थोडंसं त्यांना क्लेन्झिंगबद्दल सांगितलं गेलं पाहिजे की दिवसातून 2 ते 3 वेळेला तुम्ही क्लेन्झिंग करा. जर ते ऑइल ज्या ग्रंथी आहेत त्या जर ब्लॉक होत आहेत, कोमेडोन्स बनायला लागलेत किंवा पिंपल्स बनायला लागलेत, तर लवकर आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो. काल माझ्या क्लिनिकला एक छोटीशी मुलगी आली होती, 10 इयर अँड 4 मंथ्स ओल्ड, एक्झॅक्टली माझ्या मुलाची एज. आणि तिला खूप जास्त पिंपल्स झाले होते नाकावरती, याच्यावरती, त्याच्यावरती डाग आणि खड्डे पण पडायला लागले होते. आणि आई वॉज सेइंग की नाही, मला नाही का, मी तिला आत्तापर्यंत आणलं नाही कारण मला असं वाटत होतं की मला केमिकलचं एक्सपोजर नाही करायचं आहे. तर असं नाही आहे. त्यांना जेव्हा मी लहान मुलांना व्यवस्थितपणे समजून सांगतो की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल करा, पाणी जास्त घ्या, आंबट गोष्टी जास्त घ्या, गोड ऑइली, बेकरी, डेअरी, मैदा, बटाट्याचे पदार्थ टाळा, या सिंपल गोष्टी जरी केल्या, दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा जरी धुतला, तरी त्यांचे साधे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यातून निघून जातात आणि आपण त्यांना हेल्थकडे नेतोय. असे पण काही पेरेंट्स असतात की लहान मुलांना छोटंसं काहीतरी झालं आणि ते घेऊन येतात आणि दे आर सो पॅनिक की त्या मुलांनाही ते जज होतं की मला काहीतरी झालं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. सो ते पण करणं चुकीचं आहे की कुठल्या गोष्टी आपण सिम्पली घ्याव्या आणि नाही घ्याव्या हे पेरेंट्सनी पण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. सो आय फील की तो राईट अप्रोच गरजेचा आहे. एक्झॅजरेटेड पण तो नको पाहिजे खूप जास्त, किंवा अगदी निग्लेक्टचा पण अप्रोच नाही पाहिजे. राईट. आणि तुम्ही आता म्हणाला ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटतं की पॅरेंट्सने हे कनेक्शन सांगितलं पाहिजे की खाणं पिणं आणि लाईफस्टाईलचा पण स्किनशी संबंध आहे. ॲब्सोल्युटली, बिकॉज स्किन हा एक ऑर्गन आहे तुमच्या बॉडीचा. जसं तुम्ही बॉडीची काळजी घेता तशी त्याची काळजी आतून आणि बाहेरून दोन्हीकडून घेतली गेली पाहिजे. आपण आता टीनेजच्या मुलांमुलींबद्दलच बोलतो, कारण तोच काळ आहे ज्यावेळेस कदाचित खूप जास्त ॲक्ने येत आहेत आणि मग खूप तुम्हाला कदाचित लाईफ टाईमसाठी ते स्कार्स राहतात आणि लिटरली स्कार्स राहतात Literally तुमच्या scars चेहऱ्यावरती. राहतात. तर अशा काळात काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण इथे कदाचित मग चुका होऊ शकतात की मग पिंपल फोडतात आणि मग त्याचे डाग बनतात, मग काहीतरी वेगळे क्रीम्स लावले जातात, मग त्याच्यामुळे काहीतरी आणखीन जखमा होऊ शकतात असं. तर या सगळ्या स्पेसिफिकली टीनेजर्ससाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, काय गोष्टी टाळायला पाहिजे करायच्या? ओके, तर आता पुन्हा तेच, आपण सगळ्यांना वेगवेगळं करायची गरज नाही आहे. जसं आपण नॉर्मली सगळ्या व्यक्तींची काळजी घेतो, एक्झॅक्टली तशीच काळजी टीनेजच्या लोकांची पण घ्यायची आहे. बेसिक्स रिमेन्स द सेम. जेंटल क्लेन्झर, एक मॉइश्चरायझर सुटेबल आणि एक जेंटल सनस्क्रीन, जे की फिजिकल सनस्क्रीन असेल मोस्टली ह्या एजच्या लोकांसाठी, आणि त्यांना रिपेअरची गरज नाही आहे रात्रीची. तर ह्या 2 ते 3 गोष्टी त्यांनी करायलाच हव्या. आतून काही चेंजेस करायला हवेत, कारण की हॉर्मोनल चेंजेस होत आहेत बॉडीमध्ये. बॉडीची हीट थोडी जास्त वाढलेली असते, म्हणून पाण्याचं प्रमाण त्यांचं भरपूर चांगलं राहिलं पाहिजे. आंबट गोष्टी ज्या आहेत विटामिन सी वाल्या, ज्या की हील करतात, जसं कोकम आहे, लिंबू, आवळा, दही, टोमॅटो, हे त्यांनी थोडं जास्त प्रमाणामध्ये कन्झ्युम करायला पाहिजे. आणि जे हातून हॉर्मोन्स वाढत असतात ना, त्या हॉर्मोन्सच्या बरोबरीने जेव्हा कॉर्टिसॉल पण वाढतो, तर प्रो इन्फ्लेमेटरीच्या गोष्टी आहेत, ज्या सगळ्या या गोष्टी डॅमेजेस त्वचेला करतात, तर त्या आपण कमी केल्या पाहिजेत. तर प्रो इन्फ्लेमेटरी गोष्टींमध्ये पुन्हा सिम्पल ओव्हर प्रोसेस जे फूड आहे ते कमी प्रमाणामध्ये कन्झ्युम करायला पाहिजे. जेवढं सिम्पल फूडबद्दल आपण त्यांना सांगू शकतो, जेवढं होममेड फूडबद्दल आपण त्यांना सांगू शकतो, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. तर असं गरजेचं नाही आहे की बाहेरून कुठल्या तरी 4 गोष्टी टीनेजर आहे म्हणून एक्स्ट्रा लावण्याची गरज आहे, बट आतून काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्या चेंज करणं गरजेचं आहे. किती पिंपल्स येणं ओके आहे, किती पिंपल्स आणि ते किती काळासाठी आलेलं ओके आहे? कारण ना काही जणांसाठी मी पाहिले की अगदी थोडा काळ येतात आणि मग नंतर ते निघून जातात आणि त्यांना कधीच पिंपल नसतात आलेले, आणि काही लोकांचे चेहरे भरलेले असतात फक्त पिंपल्सने. पण आता याला पण थोडंसं स्क्रुटिनाइज करूयात की काय पिंपल्सच्या बाबतीमध्ये कसं आहे ना, आपल्या जर आईवडिलांना पिंपल्स येत आहेत तर शक्यता असते की आपल्याला थोडं जास्त प्रमाणामध्ये ते येऊ शकतं, बिकॉज आपल्याकडे त्या टाईपचे जेनेटिक्स आहेत तसं. ओके, आणि आपले लाईफस्टाईल आहे ती पण खूप एकदम मेजर रोल प्ले करते. आजकाल मी बघते की टीनेजर्स रात्री झोपतच नाही आहेत खूप जास्त. दॅट ऑल्सो इन्क्रीजेस द कॉर्टिसॉल, त्याच्यातून पण पिंपल येण्याची शक्यता वाढते. आता कुठल्याही प्रकारचा जर पिंपल आला तर तो नॉर्मल असतो का? तर नाही. पिंपल हा एक स्किनचा आजार आहे. जेव्हा पिंपल येतोय, मग तो छोटासा असू दे किंवा खूप भरलेला असू दे, तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. ओके, सिंपल आहे तुमच्या स्किनमध्ये. एक आहे स्किन केअर रुटीन आणि दुसरं आहे स्किनचे प्रॉब्लेम्स. ओके, याला आधी डिफरन्शिएट जर केलं ना तर अर्ध कन्फ्युजन तिथूनच बंद होणार आहे. समजा इव्हन आपण पिंपलच्या बाबतीत बोललो किंवा कुठल्याही बाबतीमध्ये, एक पिंपल आला काय, खूप पिंपल आला काय, यू नीड टू विजिट अ स्पेशलिस्ट. तुम्ही त्यांचं जे ते ओपिनियन घ्यायला पाहिजे की हे का होतं आहे, इतक्या प्रमाणात का होतं आहे, त्याच्यासाठी ट्रीटमेंटची गरज आहे. ती जी ट्रीटमेंट ती साधारण 2 ते 3 महिने चालते. एकदा 2 ते 3 महिने ती ट्रीटमेंट चालली की स्किन बिकम्स नॉर्मल स्किन. पण नॉर्मल स्किनमधले कुठल्या टाईपची स्किन, ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन, आणि मग त्या स्किनची जी काळजी आहे ती आपण घरच्या घरी घेऊ शकतो की स्किन केअर रुटीन जे आहे ते आपण घरच्या घरी फॉलो करू शकतो. पण आजार असताना आपण स्किन केअर रुटीन करून तो आजार जाईल असं एक्सपेक्ट करू शकतो का? तर नाही. त्याच याच्यात कारण स्पेसिफिकली या काळात ना मग घरातले आई आणि आजी
भाजी या सगळ्यांना घरगुती गोष्टी प्रमोट करायला लागतात की याच्यात थोडे पिंपल आलेत का आणि मग आपण बेसन घेऊयात आणि मग त्यात हळद घालूयात, मग त्यात दूध घालूयात, मग त्यात मध घालूयात, मग त्यात जे काय करतोस तू? नाही, जे काय भजीच करायची बाकी आहे फक्त त्याची. तर हे सगळं घ्यायचं आणि चेहऱ्याला लावायचं किंवा मुलतानी माती लावायची. हो, मुलतानी तर ते कुठून तरी एक ते आहे की नॅचरल आहे म्हणजे ते सेफ आहे. तर हे खरंच आहे का की नॅचरल आहे म्हणजे ते सेफ आहे आणि हे कुठल्याही गोष्टी, कुठली क्रीम लावण्याआधी, कुठल्या डॉक्टरकडे जाण्याआधी घरगुती उपाय करायला हवा? ओके, तर मला असं वाटतं की कसं असतं ना, नॅचरल जेव्हा असतं ते सेफ याच्यामुळे वाटतं कारण आपण ते पाहिलेलं असतं, आपण त्याच्याविषयी ऐकलेलं असतं, ते फॅमिलियर असतं म्हणून. बट असं नाही आहे की नॅचरल आहे म्हणून सेफ आहे, असं पण नाही आहे की नॅचरल आहे म्हणून ते चांगलं नाही आहे. बट ना नॅचरल जेव्हा आपण उपाय करतो काही तर त्याच्यामध्ये काय ना, ते क्वांटिफाईड नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं आता 2-3 गोष्टींविषयी बोलत होता, मुलतानी माती आपण पाहिली, तर मुलतानी माती इज व्हेरी गुड, आपण ती अप्लाय करू शकतो. समजा पिंपल्स यायला लागले तर कधीतरी आपण ती लावली आणि भरपूर पाण्याने ती ओली करून काढून टाकली, दॅट इज ओके. पण जेव्हा आपण मुलतानी माती लावतोय, पिंपल्स येत आहे म्हणून आपण रोज लावतोय, तर ह्या केसमध्ये काय होतं ना की स्किनचा बॅरियर निघून जातो, मग ती स्किन सेन्सिटिव्ह होते आणि जे 2 ते 4 पिंपल्स ते पुढे अजून खूप जास्त यायला लागतात, त्यांचे डाग आणि खड्डे पण खूप जास्त प्रमाणात पडायला लागतात, बॅरियर निघून जातो. सो तिथे आपल्याला माहिती नाही, ते क्वांटिफाईड नाही की किती प्रमाणात कधी लावली गेली पाहिजे. किंवा लिंबूबद्दल बोललो आपण की समजा आता लिंबू जर आपण टाकतोय तर लिंबू हे ॲसिड आहे, तर आपण एक जे काही मिश्रण बनवतोय त्याच्यामध्ये आपण किती थेंब टाकतोय हे क्वांटिफाईड आहे का, हे नाही आहे. त्याचं pH क्वांटिफाईड आहे का, नाही आहे. पण अगेन्स्ट दॅट जेव्हा आपण फॉर्म्युलेशन्स बघतो जे मेडिकली बनवले गेले, तर त्याच्यामध्ये हे सगळं एकदम प्रॉपर क्वांटिफाईड आहे की आपण समजा ग्लायकोलिक ॲसिड घेतलं, ते शुगर केनपासून बनवतात, आपल्या ऊसापासून बनवतात, पण एक्झॅक्टली 3% घेतलं तो फक्त हायड्रेट करतोय, 6% पर्यंत जर आपण यूज करतोय तो बाकी औषधाला घेऊन स्किनच्या आतमध्ये जातोय, 12% पर्यंत यूज करायला लागलं तर तो एक्सफोलिएशन करतोय. ह्या सगळ्या क्वांटिफाईड असल्या कारणाने त्याचे जे रिझल्ट्स आहेत ना, जे आउटकम्स आहेत ते प्रेडिक्टेबल असू शकतात खूप जास्त ॲज कम्पेअर्ड टू नॅचरल रेमेडीज, ज्याच्यामध्ये की प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता थोडी जास्त असू शकते. सो त्याच्यामुळे सिम्पल काही गोष्टी आहेत, जसं हळद वगैरे लावणं, ते ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, घरी लावलं तर प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये काही. बट जेव्हा आपण मेडिकली लावतो तर ते आणि स्टडी केलं गेलं आहे की कर्क्युमिन आहे हळदीमध्ये, मग ते कर्क्युमिन कुठल्या पद्धतीने लावूयात, त्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे, कुठल्या पद्धतीने लावलं की ते कसं काम करेल. सो आपण प्रेडिक्टेबल आणि बेटर आउटकम्स मिळू शकतो जर आपण मेडिकली ते फॉर्म्युलेशन्स वापरले तर रादर दॅन घरात वापरले. ट्रायल अँड एरर नाही होणार तिथे. ट्रायल अँड एरर नाही होणार. मॅम, आणि अजून एक गोष्ट सगळ्यात फेमस आहे घरगुती उपायांमध्ये, ती येते कोरफड. आणि जनरली बऱ्याचदा घरी ॲक्च्युली आपल्या कुंडीत असं मग ते कट करून लगेच फ्रेश लावलं छान वाटतं आणि ते छान वाटतं ते. ॲक्च्युली त्याचा कूलिंग जेल असा इफेक्ट असतो, तर ते करायला काही हरकत आहे का? नाही, डेफिनेटली नाही. कोरफड ही खूप चांगला गोष्ट आहे. ते त्वचेला हायड्रेट पण करतं आणि त्याच्यामध्ये थोड्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज पण आहेत. सो यू कॅन डेफिनेटली अप्लाय कोरफड. जेव्हा पण तुम्हाला थोडं इरिटेटेड वाटतं आहे, घरगुती उपाय म्हणून, पहिला उपाय म्हणून आपण त्याला डेफिनेटली लावू शकतो. त्याच्यातून कुठल्याच टाईपचा उपाय नाही होणार. आपण पिंपल्सबद्दलच बोलत होतो म्हणून मला रँडम आठवलं, कारण असंच एक काहीतरी मित्राचा इन्सिडेंट झाला होता, त्याला भाजलं म्हणून एक मैत्रीण म्हटली की नाही, एक काम कर, कोलगेट लाव किंवा टूथपेस्ट लाव. तर खूप लोक पिंपल्सवरती सुद्धा टूथपेस्ट लावतात. तर तसं करायला पाहिजे का? त्याने फायदा होतो का नुकसान होतं? ओके, तर मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी लिस्ट करते ज्या नॅचरल आहेत पण करायला नाही पाहिजे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं टूथपेस्ट लावायला नाही पाहिजे. माहिती आहे म्हणून ती चांगली आहे असं बिलकुल नाही, अवेलेबल आहे म्हणून ती चांगली आहे असं बिलकुल नाही. दुसरं, बेकिंग सोडा लावतात लोक. तो बेकिंग सोडा कुठल्याही पद्धतीने बिलकुल चांगला नाही आहे, तो लावायला नाही पाहिजे. कुठल्याही गोष्टी ज्यांच्यामध्ये ॲसिड्स आहेत, जसं लिंबू आहे, दही आहे, तर अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी त्वचेवरती नॅचरल जरी असेल तरी लावायला नाही पाहिजे. दही सुद्धा नाही. आणि कुठलीही गोष्ट जी चरबट आहे थोडीशी, मग ते घरातली डाळ असू देत किंवा ॲप्रिकॉटचा स्क्रब असू देत किंवा कुठल्याही टाईपचं स्क्रब जे आपण रब करतोय स्किनच्या अगेन्स्ट, ते नाही लावलं गेलं पाहिजे. तर ह्या नॅचरल गोष्टी आहेत पण ह्या नाही लावलं गेलं पाहिजेत. राईट. आणि फेस पॅक्स? फेस पॅकच्या बाबतीमध्ये पण सेम. आता फेस पॅक्समध्ये इन्ग्रेडियंट्स कुठले त्याच्यावरती आपण सांगू शकतो. आपण जनरलाइज नाही करू शकत की कुठले फेस पॅक्स वापरा किंवा नका वापरू. पण फेस पॅकसाठी जर मला ठोकताळे सांगायचे आहेत काही, तर आजकाल काही फेस पॅक्स आलेत जे आपण चेहऱ्यावरती फक्त लावतो, ते नरिश करतात आणि आपण जस्ट बाहेरच्या बाहेर ते शीट्स असतात जे काढून टाकतो, ते वापरायला त्यातल्या त्यात काही हार्म नाही आहे. बिकॉज त्यातलं पण ते ॲसिड्स आहेत ते नका लावू, बाकीचे तुम्ही सगळे लावू शकता. पण असे फेस पॅक्स त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत जे आपण त्वचेवरती लावतोय, त्याला पूर्ण कोरडं करतोय. कोरडं केल्यानंतर जर आपण चोळून रगडून त्याला काढून टाकतोय, कारण त्याच्याबरोबर स्किनचे बाहेरचे जे लेयर्स आहेत ते निघले जातात. तर त्या पद्धतीचे फेस पॅक्स जे ते घरचे असू देत बाहेरचे असू देत, यू शुड नॉट अप्लाय.
चारकोल किंवा असे Mask जे बऱ्याच असं लावल्यानंतर ते निघताना असं एक स्किनचा एक लेअर निघतो असं वाटतं. पण ते छान वाटतं कारण का ते निघताना असं नंतर एकदम असा चेहरा असा झालेला असतो. DIY इफेक्ट हा, DIY. नाही ह्या पण ज्या गोष्टी आहेत ह्या असं काही परिणाम देणाऱ्या वगैरे नाही आहेत. मजेसाठी डेफिनेटली आपण करू शकतो, बट इट इज नॉट समथिंग विच विल गिव्ह यू लॉंग टर्म बेनिफिट. अरे यार ते छान वाटतं ना पण मॅम ते असं काट टाकल्यासारखं की एक जुनी कधीतरी स्किन लावायला गेली आणि हरकत नवीन नाही. स्किन आली वगैरे. मॅम, हे झालं एक्सटर्नल ॲप्लिकेशन जे आपण बोलतोय. पण तुम्ही मगासपासून जे खूप डिटेलमध्ये सांगताय ते म्हणजे की तुम्ही काय खाताय आणि काय लाईफस्टाईल फॉलो करताय ते पण मॅटर करतं. काय काय गोष्टी म्हणजे आता बऱ्याचदा काही स्किनचे इश्यूज असतील तर तुम्ही काय म्हणतात विटॅमिन B12 असेल ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही ॲड करता. घरगुती उपायांमध्ये काय करू शकतो जेणेकरून माझं इंटरनल प्रोसेस डाएट सुधारू शकेन ज्याने माझी स्किन बरी होईल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आता उन्हाळा आला आहे, उष्णता होतं, पित्त होतं म्हणून मी ताक पितो. असे काही उपाय असू शकतात घरगुती की जे खाण्यातनं वापरले तर माझी स्किन बरी होऊ शकते. आपण उन्हाळ्यापासून सुरुवात करूयात. Yes. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात गरजेचं आहे पाणी. वॉटर इंटेक खूप चांगलं असणं आणि पाणी मिनिमम आपण 3 ते 3.5 लिटर प्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की पाणी पिऊन पण खूप जास्त तहान लागते, मग त्यावेळेमध्ये त्याच्यात थोडे क्षार ॲड करायला पाहिजे. जसं आपण ताक घेतो त्यात हलकंसं मीठ असतं, दही असतं, त्याच्याबरोबर ORS पावडर जी असते ती आपण थोड्या प्रमाणात घेऊ शकतो, विच विल कीप यू हायड्रेटेड. सब्जा बीज वगैरे काही असतात तर ते आपण बॉडीमध्ये जरा जास्त वेळासाठी वॉटर होल्ड करतात. कोकम आहे ते घ्यायला हरकत नाही आहे. सो या सगळ्या पद्धतीने आपण बॉडीला जास्त हायड्रेटेड ठेवू शकतो. बाकी उन्हाळ्यामध्ये आणि एक्स्ट्रा गरजेची गोष्ट असते अँटीऑक्सिडंट. तर एखादा दुसरं तरी फ्रेश फ्रूट जे ते ॲड करावं. विटॅमिन C आंबट गोष्टी ज्या आहेत त्या डेफिनेटली रेग्युलरली खाव्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि रुटीनली जर म्हटलं तर इट इज लाईक एक्झॉस्टिव्ह लिस्ट, कारण की आपल्या स्किनसाठी सगळे जे विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स आहेत ते खूप गरजेचे असतात. तर आपण जर विचार केला की हेअरसाठी किंवा स्किनच्या इंटिग्रिटीसाठी प्रोटीन गरजेचं असतं तर दिवसातून ॲटलिस्ट 2 ते 3 वाट्या भरून प्रोटीन खाल्लं गेलं पाहिजे. मग त्या व्हेजिटेरियन प्रोटीनमध्ये असं होतं की वेगवेगळे खाल्ले गेले पाहिजेत. नॉन व्हेजिटेरियन प्रोटीनमध्ये एका पद्धतीचं चालतं. तर सगळ्या ज्या डाळी आहेत, कडधान्य आहेत, पनीर आहे, मशरूम आहे, राजमा, छोले, एग्स, चिकन, फिश या सगळ्या गोष्टींपैकी कुठली तरी ॲटलिस्ट प्रत्येक मीलमध्ये 1-1 वाटी भरून खाल्ली गेली पाहिजे. त्याच्याबरोबरीने काही प्रमाणामध्ये तरी अँटीऑक्सिडंट्स गेले पाहिजेत. तर कुठलेही ताजी फळं 2 ते 3 आपण रोज खायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ते फळ जेवढं छोटं असेल जसं बेरीज असतील किंवा पोमोग्रॅनेट वगैरे आहे, जेवढं फ्रेश असेल, जेवढं कलरफुल असेल त्याच्यातून आपले अँटीऑक्सिडंट जरा जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहेत. विटॅमिन B12 त्वचेला खूप गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी जर विचार केला तर आंबवलेला एखादा पदार्थ जो आहे, इडली, डोसा किंवा ढोकळ्यासारखा, दुधाचे जे काही पदार्थ आहेत किंवा नॉन व्हेजिटेरियन जे पदार्थ आहेत त्याच्यातली एखादा पदार्थ काही अंशी तरी रोजचा रोज खाल्ला गेला पाहिजे. आयर्न त्वचेसाठी खूप गरजेचं असतं. तर मग आयदर तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल खा किंवा बीटरूट खा किंवा 4 डेट्स खा, जॅगरी खा, ब्लॅक रेझिन्स खा, याच्यातला एखादा पदार्थ रोज गेला पाहिजे. तर हे सगळे पदार्थ जेव्हा तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा तुम्हाला स्किनला नरिशमेंट मिळणार आहे. सो लिस्ट गोज ऑन, बट ॲटलिस्ट हे इम्पॉर्टंट आहे. पण ऑनेस्टली या सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर जे काही आपल्या हेल्दी डाएटसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या याच गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे टू बी फिट, बी हेल्दी, याच गोष्टी आहेत ज्या स्किनसाठी पण हेल्प करणार. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हे सगळं खाल त्यावेळेस तुम्हाला अल्टिमेटली स्किनला मदत होईल. येस. आणि आपण जेव्हा आता इंटरनेटवरती वगैरे बघतो तर असं होतं की ते मायक्रोनिश काढतात लोक ना, की हे सीड तुम्ही अशा पद्धतीने घ्या आणि तुमची स्किन चांगली होईल. तर तसं नाही होणार आहे. आपण जेव्हा पूर्ण सगळ्या गोष्टी एकत्र बघतोय तर त्या सीड्सचा आणि त्या ओमेगा 3चा थोड्याफार प्रमाणामध्ये इफेक्ट येतोय. तर डू नॉट गो इन अ स्क्यूड वे. तो पूर्ण तुम्ही पाहायला गरजेचं आहे. पुन्हा आपण तेच म्हणतो की बेसिक्सकडे येणं गरजेचं आहे. त्यामुळे असं काही मॅजिक इन्ग्रेडियंट आणि मॅजिक वॉन्ड सारखं काहीतरी होईल असं नाही होणार. एक इन्ग्रेडियंट नाही. आता पण उन्हाळ्याचाच बोलतोय तर मग एक उन्हाळ्याचा प्रश्न आला तो म्हणजे घामोळ्या. ओके. सो घामोळ्यांना कसं आवरायचं? कारण का लिटरली प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना घामोळ्या येतात आणि त्याचा खूप त्रास होतो. आणि मग ते त्या उन्हाळ्यात पावडरी टाकणं, म्हणजे काही काही जण तर मी बघतो पावडरीने आंघोळ करतात त्या घामोळ्या येऊ नयेत किंवा त्याचा त्रास होतो आणि ते खरंच खूप इरिटेट होत असतं. येस. घामोळ्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर बेसिकली ते काय असतं ना, तुमच्या ज्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांची तोंड ब्लॉक होतात. ती वरवरती झाली ना त्याचे ट्रान्सपरंट छोटे छोटेसे दाणे बनतात. जरा थोडं खाली झालं की लालसर पुरळ येते, ज्याला खाज पण सुटते. आणि जर अजून थोडी जर खाली ती ब्लॉक झाली तर तुम्हाला पिंपलसारखे इरप्शन्स येतात. पण ते इरिटेटिंग असतात. पण मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी त्याच्यावरती मदत करते ती म्हणजे जे ॲम्बियंट टेम्परेचर आहे ना ते 1 ते 2 डिग्रीनी कमी करणं. मग आपण ते बसल्या बसल्या कसं करू शकतो? कॉटनचे कपडे वापरू शकतो ज्याच्यातून हवा खेळती
हलकी राहते ती. आसपास एखादा फॅन लावू शकतो जेणेकरून की हवा आपल्या आसपासची खेळती राहील. सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं गार पाण्याने आंघोळ करू शकतो. या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचं ॲम्बियंट टेम्परेचर थोडं कमी करतात आणि यांनी एकदम पटकन जे मिलेरिया आहेत किंवा घामोळे आहेत ते कमी होतात. आतून जर मला काही करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं, मगाशी जसं म्हटलं तसं व्हिटॅमिन सी खाणं. बट आता बाहेरून आपण लावत असताना काय योग्य आणि काय नाही आहे, जसं तुम्ही म्हटलात की पावडर्स, तर पावडर्स लावणं बिलकुल पण चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण पावडर्स लावतो तर त्या लेअरिंग करतात त्याच्यावरती आणि त्या त्वचेला आणि जास्त इरिटेट करतात. क्रीम्स नाही लावायला पाहिजेत, पावडर्स नाही लावायला थंड पाहिजे. इफेक्ट देताना छान वाटतं ना असं. अच्छा, तर थंड इफेक्ट असणं आणि खरं खरं त्वचा कूल होणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. जर आपण मिंट वापरलं त्वचेवरती तर मिंटनी काही तुमच्या ज्या नर्व्स आहेत ना त्या थोड्याशा स्टिम्युलेट होतात आणि आपल्याला थंड झाल्यासारखं वाटतं. पण ॲक्च्युली त्वचा जेव्हा थंड होते तेव्हा कधी की जर आपण घरी आलो आणि गार पाण्याने जरा थोडीशी आंघोळ केली आहे, त्याच्यानंतर एक बारीक लेअर मॉइश्चरायझरचा लावला तर तो खरा थंडावा देतो आपल्या स्किनला. मग ते स्प्रेज मारणं कुठले तरी किंवा गुलाबजल मारणं वगैरे यांनी खरं स्किन जी ती कूलडाऊन होत नाही. ओके, तर लावत असताना एकतर आपण कॅलामाइन लोशन लावू शकतो सिम्पलचं, किंवा आपण मी जसं म्हटलं जे घरात आहे ते लाईट मॉइश्चरायझर, गार पाण्याने आंघोळ करणं, पाणी भरपूर पिणं, या गोष्टी आपण घरी करू शकतो. या गोष्टी करून पण जर ते जात नसेल तर यू नीड टू व्हिजिट डर्मॅटॉलॉजिस्ट. मग ते तुम्हाला त्या पद्धतीने औषधं देतील. तर उन्हाळा आहे तर टॅनिंग होणारच आहे. तर टॅनिंग कसं कमी करायचं हा जेन्युइनली माझा सुद्धा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण माझी स्किन इतक्या लवकर टॅन होते आणि ती कधी येतच नाही परत टॅनिंगच्या बाहेर. तर उन्हाळा आहे म्हणून टॅनिंग होणारच आहे हे जेव्हा आपण गृहीत धरतो ना तर तिथे आपण चुकतो सगळ्यात पहिल्यांदा. तर आपण उन्हाळा आहे म्हणून टॅन होऊन नाही द्यायला पाहिजे. बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपली इंडियन स्किन आहे आणि ती सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाली की ती टॅन होणार आहे. मग ती घरात पण होणार आहे, ती बाहेर पण होणार आहे. ते एकदम बेसिक की आपण एक बेसिक सनस्क्रीन सकाळी 8 वाजता दुपारी 12 वाजता उन्हाळा आहे म्हणून लावायला पाहिजे. ओके, आणि जर तो टॅन झाला तर तो झाल्यानंतरचा जो गोष्ट आहे तर आपण घरी प्रयोग नाही करायला पाहिजेत. त्याच्यासाठी डेफिनेटली यू शुड गो टू अ डर्मॅटॉलॉजिस्ट जे की तुम्हाला काही क्रीम्स देतील ज्याच्यामध्ये सिम्पल इन्ग्रेडियंट्स असतात, जसे कोजिक ॲसिड आहे, सॅलिसिलिक ॲसिड आहे, हलकंसं मलबेरी एक्स्ट्रॅक्ट वगैरे असे काही क्रीम्स ते देऊ शकतात. आणि जो वरवरचा रंग चढलेला आहे तो एकदम लवकर 2 ते 3 आठवड्यामध्ये उतरून जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी घरी स्क्रब्स करणं किंवा फेस पॅक्स लावणं मी रिकमेंड नाही करणार. मॅम, सनस्क्रीनचा अँटी एजिंगमध्ये कितपत रोल असतो आणि स्किनच्या टोनमध्ये कितपत रोल असतो? ओके, अँटी एजिंग जे आहे ना तर त्याच्यामध्ये कसं आहे बघा, एजिंग जे आहे ते 50% इंटरनल एजिंग आहे. इंटरनल एजिंग म्हणजे माझं वय वाढतं आणि एक्सटर्नल एजिंग म्हणजे सूर्यप्रकाशामुळे झालेले डॅमेजेस आहेत. Okay. तर 50% एजिंग तुम्ही थांबवू शकता जेव्हा तुम्ही सनस्क्रीन रेग्युलरली वापरता. इट इज ॲज सिम्पल एज इट. Oh. सो बेस्ट अँटी एजिंग इन्ग्रेडियंट इज सनस्क्रीन. वाव. आणि टोनच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर आपली इंडियन स्किन जी आहे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशात गेलं की पटकन रंग चढतो. तर जर कोणी व्यक्ती कंटिन्युअसली सनस्क्रीन लावते तर त्यांना हा रंग चढण्याचा प्रकार होत नाही. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण हे बघतो की त्यांचा जो नॅचरल टोन आहे तो मेंटेन राहतो. ओके, तेवढं सोपं आहे ते. एवढं सोपं आहे. ते रंग वाढवत सुधारत नाही, तो आहे तो मेंटेन आहे करतो. तो मेंटेन राहतो. खूपच घरगुती सोल्युशन्स पण खूप असतात ना. मग ते काय जसं बेसनचं ते काहीतरी लावा असतं, मग तर टोमॅटो चोळापासून असे वेगवेगळ्या गोष्टी लोक. टोमॅटो पण ॲसिड झाला, ते पण नाही लावायला पाहिजे. टोमॅटो पण नाही लावायला पाहिजे. हां, वाव. काकडी काकडी येस ओके, कारण की ते हायड्रेट करतं, सो इट इज गुड वन. टॅनिंगवरनंच हे स्पेशली मुलांच्या बाबतीत हे खूप जास्त घडतं. मुलं ज्यावेळेला संडेला पार्लरमध्ये जातात ना तर ते म्हणतात की सर तुम्हाला ब्लॅक पोर्स आलेत आणि टॅन झाले, डिटॅन करू का? एकदम तुकीत होईल. आणि मी हे इनिशियली करायचो डिटॅन, आणि ते डिटॅन झाल्यावरती ते खूप छान वाटायचं. पण अशी स्किन ओरडती असं वाटायचं की गोरी दिसते पण ओरडते. ते काय घडतं म्हणजे नक्की डिटॅनची जी पार्लरमध्ये प्रोसेस असते ती काय असतं? ब्लीच असतं, काय असतं नक्की? एकदम बेसिक सांगायचं म्हटलं तर त्वचेचे लेयर्स आहेत आपले. त्वचेचा जो खालचा लेअर आहे ना, इपिडर्मिस आणि डर्मिस म्हणूयात. इपिडर्मिसचा जो खालचा लेअर आहे त्याच्यामध्ये मेलानोसाइट्स आहेत जे रंग बनवत आहेत. तो मेलानोसाइट्सचा जो बनवलेला रंग तो त्वचेच्या खूप आतपर्यंत आहे. तर असं काही नाही की आपण एकदम बाहेरून काहीतरी लावलं आहे त्याला आणि तो रंग सगळ्याच्या सगळा निघून जाणार आहे. म्हणून मी मगाशी सरांना म्हटलं की यू नीड टू व्हिजिट अ डर्मॅटॉलॉजिस्ट, कारण की तुम्हाला डीप मुरणारे काही क्रीम्स देतील, बाकीच्या गोष्टी देतील. जेव्हा आपण त्याला बाहेरून घासतोय वगैरे तर ते तुम्हाला हलकं काही तासासाठी बेटर करणार आहेत, पण लॉंग टर्मसाठी ते चांगलं नाही आहे बिकॉज ते तुमचं बॅरियर पुन्हा खराब करणार आहेत. ओके, सो एनी काइंड ऑफ रबिंग, स्क्रबिंग, एनी काइंड ऑफ स्टीमिंग ऑन रेग्युलर बेसिस वीकली तर 100% नाही करायला पाहिजे. एक प्रश्न होता तो म्हणजे हे तर मी स्पेसिफिकली शूटच्या वेळेस खूप ऑब्झर्व करतो की जर आदल्या दिवशी रात्री उशिरा झोपलो असेल किंवा व्यवस्थित झोप झाली नसेल तर दुसऱ्या दिवशी चेहरा थकलेला दिसतो, चेहरा व्यवस्थित फ्रेश वाटत नाही, सुजलेला दिसतो चेहरा. तर
झोपेचा आणि स्किनचा कसा संबंध आहे आणि कसा इनडायरेक्ट डिरेक्ट संबंध आहे, झोप कशी इम्पॅक्ट करते स्किनला आणि स्ट्रेससुद्धा इम्पॅक्ट करतो का स्किनला? डेफिनेटली जेव्हा आपण झोपत नाही तर तो एका टाईपचा स्ट्रेसच झाला बॉडीवरती. आणि झोप न होणं किंवा कुठल्या पण प्रकारचा स्ट्रेस असणं हे बॉडीमध्ये प्रो इन्फ्लेमेटरी स्टेट डेव्हलप करतं. प्रो इन्फ्लेमेटरी स्टेट म्हणजे काय, की कुठल्याही प्रकारची माइल्ड सूज येणं. सूज डझंट मीन की खूप असं लाल किंवा बाहेरून सुजलेलं दिसणं, पण मायक्रोस्कोपिक लेवलवरती त्वचेला सूज येणं. आणि मग ह्याच्यामध्ये वॉटर रिटेन्शन, जे तुम्ही म्हटलं की फुगलेला दिसतो चेहरा, ते होऊ शकतं. त्याच्याबरोबरीने प्रत्येक झालेली जी डॅमेज झालेली गोष्ट आहे ती रिपेअर करणं हे स्लोली होऊ शकतं. म्हणजे इवन तुम्हाला पिंपल आला आहे तर तो जरा 5 दिवसात जर जाऊ शकतो आहे, तुम्ही झोपत नसाल तर तो 7 ते 10 दिवसामध्ये जाईल. तो तेवढेच डाग आणि खड्डे सोडून जाईल. ही जी गोष्ट आहे ही रिपेअर मेकॅनिझम हॅम्पर झाल्यामुळे होते. रिपेअर मेकॅनिझम हॅम्पर जर झालं तर आणि सगळे एजिंगचे साईन्स जे ते तुम्हाला लवकर येऊ शकतात. तो सगळ्याच त्वचेचे जे डॅमेज असते ते आपल्याला लवकर येण्याची शक्यता आहे जर आपण झोप शांत घेतली नाही किंवा आपण जर स्ट्रेस घेतोय पण त्याला काउंटर ॲक्शन घेत नाही आहे. जर स्ट्रेस आहे तर त्या प्रमाणामध्ये आपण अँटीऑक्सिडंट्स डाएटमध्ये वाढवले पाहिजे. जर स्ट्रेस आहे तर त्या प्रमाणामध्ये स्ट्रेसिंगच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. ओके, ओके. आपण एजिंगबद्दल पण बोलत होतो. तर जर समजा, कारण आत्ता हे नाही म्हणायला गेलं तर ते खूप जास्त स्किन केअरचा काय म्हणूयात रूटीन किंवा कल्चर, फॅड नाही म्हणणार पण कल्चर म्हणूयात. कल्चर आत्ता एवढ्यात काय तर 5-10 वर्षात आलेलं आहे. राईट. जर समजा कोणीतरी मिड 40s 50s किंवा मिड 60s मधली व्यक्ती आहे, त्यांना आता पटतंय हे, म्हणजे हे कळतंय की साधारण हे आहे. पण आता तर त्यांचे जवळपास एक 40-50 वर्ष जगून झालेले आहेत आणि त्यात त्यांनी विशेष स्किन केअर कधी केलेलं नाही आहे. ओके. आता मग या प्रिन्सिपल्सनुसार स्किन केअर करायला सुरुवात करावी का आणि ते केल्याने काही फायदा होईल का? त्याने रिव्हर्स एजिंग, कारण मग आता लोक रेटिनॉल सांगतायत, आता लोक वेगवेगळ्या क्रीम्स सांगतायत. हे आत्ता सुरू करायचं म्हटलं तर त्याने काही फायदा होऊ शकतो का? आपण स्किन केअर कुठल्याही वेळेला सुरू करू शकतो. खरंच त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण जेवढं ते लवकर सुरू करू तर तेवढं आपल्याला थोडेसे बेनिफिट जास्त होऊ शकतात. बिकॉज तुमची चांगली असलेली त्वचा आपण टिकवतोय त्याच्यामुळे. आणि तुम्ही जसं म्हटलात की 40 किंवा 50मध्ये जेव्हा मी स्किन केअर करायला लागते तर तेव्हा फक्त काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की स्किन जे आहे ना ते लेयर्समध्ये आहे. तर आपण जेव्हा बाहेरून काहीतरी लावतोय ते फक्त बाहेरच्या स्किनच्या लेअरवरती काम करणार आहे. बट डीपर जे स्किनचे प्रॉब्लेम्स या एजमध्ये येतात, जसं की गाल जे आहेत ते उघडून खाली आलेले असतात तुमचे, तर ते स्किनच्या मधला फॅटचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमचे जे बोन आहे तर ते बोन रिझॉर्प्शन व्हायला लागलेलं असतं. तर त्याच्यामुळे तुमचे स्ट्रक्चर्स चेंज होतात. तर आपण हे नाही एक्सपेक्ट करू शकत की आपण बाहेरून काहीतरी लावलं आणि ते फॅट किंवा बोन लेअरपर्यंत जाणार आहे. तर आपल्याकडे बरेचसे लोक जे 40-50मध्ये येतात आणि जे पहिल्यांदा स्किन केअर सुरू करतात तर त्यांना हे माहिती नसतं की कुठल्या गोष्टी क्रीमनी होणं पॉसिबल आहे आणि कुठल्या गोष्टी मेडिकल ट्रीटमेंट्सनी होणं पॉसिबल आहे. तर स्किन केअर सुरू करायला डेफिनेटली हरकत नाही आहे. बिकॉज त्याच्यापुढे आपण एजिंग जे ते कमी करू शकतो. पण एक्सपेक्टेशन्स काय ठेवायचे, जेव्हा आपण एक सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, अँटी एजिंगचं क्रीम वापरतोय तेव्हा की जो बाहेरचा स्किनचा लेअर आहे तो चांगला होईल, त्याच्यामधल्या ज्या फाईन लाईन्स आहेत त्या चांगल्या होतील. डीप लाईन्स नाही. डीप लाईन्सला चांगलं करण्यासाठी फक्त आणि फक्त बोटॉक्स काम करतं. आणि त्वचेचे जे पॅचीनेस आलेला असतो, मी जसं तुम्हाला म्हटलं की इंडियन स्किन जी आहे त्याच्यामध्ये रंग जास्त चढतो. तर तो जो रंग आहे तो आपण काही प्रमाणामध्ये जो तो फक्त क्रीमनी कमी करू शकतो. पण जो डीप चढलेला रंग आहे, बिकॉज तुम्ही काही केअरच केलेलं नाही आहे, तो डीप चढलेला जो रंग आहे तो घालवण्यासाठी आपल्याला लेझर्सच्या काही गोष्टी असतात ज्या आतपर्यंत जातील आणि ते रंग काढतील, तर त्यांची गरज पडू शकते. आणि जेव्हा फॅट आहे त्याला रिपोजिशन करायचं आहे समजा, तर त्याला आपल्याला फिलरची गरज आहे किंवा त्याला हायफूची गरज आहे किंवा त्याला थ्रेड लिफ्टची गरज आहे किंवा जे बोन रिझॉर्प्शन झालं आहे त्याला ठीक करण्यासाठी फिलरची गरज आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बिकॉज आपण खूप बेसिक्सबद्दल बोलतो इथे. तर तुम्ही जर असं मला एक बेसिक क्वेश्चन्स विचारता की 40-50मध्ये जर कोणी सुरू करतंय तर मग तिकडे तो एक्सपेक्टेशन आणि जे रिझल्ट मिळतं त्याचा मिसमॅच होता कामा नये. यू शुड जस्ट नो की तुम्हाला क्रीम्समधून काय मिळणार आहे आणि काय नाही मिळणार आहे. अदरवाईज मग पुन्हा तेच की 3 ते 4 महिने काहीतरी क्रीम वापरलं आहे आणि दे डोंट फील की मला रिझल्ट मिळाला, पण त्यांना माहितीच नाही की रिझल्ट एक्सपेक्ट काय करायचं आहे. सो क्रीम्स जेव्हा अँटी एजिंगच्या क्रीम्स आपण ज्या बनवतो, अँटी एजिंग क्रीम्स आहेत, अँटी एजिंग सिरम्स आहेत, तर ते जेव्हा आपण लावायला सुरुवात करतो तर तुमची स्किन चेंज होण्यासाठी मिनिमम 3 महिन्याचा वेळ लागतो. 6 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये खरं चेंजेस दिसतात. सो यू नीड टू यूज इट ॲटलीस्ट फॉर दॅट मच टाईम फ्रेम टू सी वॉट रिझल्ट्स यू आर गेटिंग. किंवा केसांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर मिनिमम 3 ते 6 महिन्याचा वेळ लागणार आहे आणि दॅट इज द ट्रूथ. समजा मॅम एखाद्याच्या आईचा 50वा वाढदिवस आहे किंवा 60वा वाढदिवस आहे आणि त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, तर ह्यातल्या काही गोष्टी, कारण का मला असं होतं की बऱ्याचदा माझी इच्छा होते की माझ्या आईला काहीतरी सांगायचं आहे पण ती ऐकणार नाही. मला माहिती आहे की मी गिफ्ट दिलं तर ती वापरेल ते. तर मी काय गिफ्ट करू शकतो? जर घरी वापरण्यासाठी म्हणून गिफ्ट द्यायचं आहे आणि तुम्हाला फक्त कमी गोष्टी चूज करायच्या आहेत तर तुम्ही
त्यांच्या एजला सुटेबल एक क्लेन्झर, एक सनस्क्रीन त्यांना देऊ शकता आणि एक नाईट रिपेअरचं त्यांना सिरम जे आहे ते देऊ शकता, जे की ते रेग्युलरली वापरू शकतात. आणि जर तुम्ही देताय तर प्लीज त्यांना ॲटलीस्ट एक 3 महिने वापरायला होईल एवढं तुम्ही ते इन्ग्रेडियंट्स त्यांना द्या आणि दे शुड गेट गुड रिझल्ट्स आउट ऑफ इट. त्याच्या पुढे जर त्यांना असं वाटलं की आणि काही चेंजेस पाहिजेत, जसं मी माझ्या आईसाठी दरवर्षी आम्ही ही एक गोष्ट करतो. एक हायफू नावाची ट्रीटमेंट आहे, तर प्रत्येक वर्षी तिच्या बड्डेच्या 1 महिना आधी मी तिच्यासाठी हायफू करते. आणि एक स्किन बूस्टर म्हणून एक गोष्ट असते जी की त्वचेमध्ये ना आपलं हायल्युरॉनिक ॲसिड ते कमी कमी होत जातं वयानुसार, ते पाणी कमी पकडतं आणि त्यांनी त्वचेचं ओव्हरऑल इम्युनिटी खूप जास्त कमी होऊन जाते. तर मी तिच्यासाठी तिला स्किन बूस्टर पण करून देते. बड्डेन मला याचा ॲक्सेस आहे म्हणून मी या गोष्टी करून पण देते, दॅट इज देअर. बट इफ यू वॉन्ट टू गिफ्ट समथिंग ॲट होम देन यू कॅन गिफ्ट एक जेंटल क्लेन्झर, सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट, आणि एक नाईट रिपेअरचं क्रीम किंवा सिरम. नाईस. ती खूप क्यूट गोष्ट आहे ना आईला गिफ्ट करायचं, कारण नाहीतर पप्पा नाही ऐकणार, माहिती आहे मला. आपण आता ओव्हरऑल बोलताना, मग असं उन्हाळ्याबद्दल बोलताना साधारणतः आपण चेहऱ्याबद्दल बोललो, नेकबद्दल बोललो, पण बाकीचे जे स्किनचे पार्ट आहेत, आपले हात पाय असतील, त्याच्यासाठी काय स्किन केअर करू शकतो आपण जेणेकरून उन्हाळ्यात त्रास होणार नाही? ओके. तर त्वचा आपण जसं म्हटलं आपल्या बॉडीचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे, आणि जसं तुम्हाला चेहऱ्याची केअर करायची गरज आहे तसं बॉडीची पण करायची गरज आहे. तर बॉडीमध्ये काही वेगवेगळे गोष्टी आहेत. समजा मानेची जी स्किन आहे किंवा बगलेची जी स्किन आहे ना, ती थोडीशी थिन असते, ती थोडी सेन्सिटिव्ह असते. ओके. तर त्याची केअर थोडी वेगळी घेतली गेली पाहिजे. बाकी हाताची आणि पायाची जी स्किन असते ती थोडीशी जाड असते आणि बाकीची बॉडीची स्किन ही नॉर्मल असते. तर त्याच्यामध्ये जे बेसिक केअर काय घ्यायला हवी, तर आपण एकतर आंघोळ करत असताना कोमट पाणी वापरायचं, खूप गरम पाणी वापरायचं नाही. आंघोळी ज्या आहेत त्या शॉर्ट्स ठेवायच्या 3 ते 5 मिनटाच्या, खूप लाँग बाथ्स घेऊ नये. आंघोळीसाठी पण जे क्लेन्झर वापरतो ते खूप माइल्ड पाहिजे, जसं आपण फेससाठी माइल्ड क्लेन्झर यूज करतो तसं. आणि आंघोळीनंतर एक छान मॉइश्चरायझर बॉडीला लावलं गेलं पाहिजे. रात्रीच्या वेळेला आपण एक्स्ट्रा मॉइश्चरायझिंग पण करू शकतो, ज्याच्यामध्ये की एल्बो एरियाज आहेत किंवा नी एरियाज जे आहेत जे थोडेसे जाड असतात, तिथे हलकंसं ग्लायकोलिक ॲसिड जे असतं किंवा कोजिक ॲसिड आहे, युरिया आहे, ते आपण यूज करू शकतो, की कारण की तिथपर्यंत आपल्याला ते मॉइश्चर पोहोचवायचं असतं. जर टॅन असेल तर हलकंसं कोजिक ॲसिड किंवा काही प्रमाणामध्ये ग्लायकोलिक ॲसिड पण आपण लावू शकतो, जेणेकरून की तो रिपेअर होऊन जातो. ओके. बट नेकला जेव्हा आपण इन्ग्रेडियंट्स लावतो ना, तर हे बघायचं की नेकची स्किन आणि बॉडीची स्किन थोडी वेगळी असते. तर जे आपण चेहऱ्याला लावतो ते आपण नेकला लावलं तर जास्त योग्य काम करेल, रादर दॅन बॉडीचे जे गोष्टी आहेत त्या आपण नेकला लावणं. तो जसं आता लग्नाच्या आधी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा ट्रेंड आला, तसं आता वेगळाच इंस्टाग्रामवरती ट्रेंड दिसतो. तो म्हणजे ह्याच्या ग्लुटाथायॉनच्या IV ड्रिप लावतात लोक लग्नाच्या आधी. आणि मी हेही एक पाहिलेलं की लग्न मंडपात गेस्टसाठी IV ड्रिप्स लावतात ग्लुटाथायॉनच्या. तर हाऊ वुड यू रिॲक्ट ऑन दॅट? म्हणजे करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे? 100% नाही करायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं IV आपण घेतोय किंवा इंजेक्शन आपण घेतोय ते नेहमी क्लिनिकल सेटअपमध्येच डॉक्टरांच्या निगराणीखालीच घेतलं गेलं पाहिजे. याचे प्रचंड दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला शक्यता आहे की काही इन्फेक्शन्स होऊ शकतात. ॲलर्जिक जर रिॲक्शन्स आल्या तर त्या भागामध्ये कुठलेच इमर्जन्सी इक्विपमेंट्स अवेलेबल नसू शकतात की मोठ्या ॲलर्जी जर झाल्या तर त्या ठीक करण्यासाठी. तर अशा गोष्टी करणं पूर्णपणे चुकीचं आहे. बापरे, किती विचित्र आहे. मी एक हेही पाहिलेलं की एका लग्नामध्ये फॅन्सी, अर्थात फॅन्सी लग्नांमध्येच या गोष्टी होतात, हँगओव्हर उतरवण्यासाठी IV ड्रिप लावलेला. म्हटलं हे वेगळंच लेवलची लक्झरी आहे ही. हँगओव्हर उतरवण्यासाठी आपण हे लावू शकतो ना, फळांचं ज्यूसचं एक हे लावू शकतो, त्याच मोदन आईची गरज नाही आहे. ते फॅन्सी दिसणार नाही ना. हां, किंवा ORS ची गाडी लावा, लिंबू सरबत. नाही, खरंच खूप ॲक्च्युली रिॲक्शन्स होण्याची शक्यता असते आणि इट इज व्हेरी बॅड. इव्हन आम्ही क्लिनिकमध्ये लावताना जर डॉक्टर नसेल ना क्लिनिकमध्ये तर तेव्हा त्यांना परमिशन नाही देत लावायची, बिकॉज देर इज अ पॉसिबिलिटी की सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स कुठल्या पण IVला येऊ शकते. अगदी पुढचे काही असे क्विक क्वेश्चन्स आहेत. तुम्ही वापरताय ते फेसवॉश बरोबर आहे का चुकीचं आहे, हे तुम्ही कसं ओळखू शकता? म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आपण डॉक्टरकडे जातो आणि नंतर ते सांगतात की अच्छा हे वापरत होता का तुम्ही, आणि मग डॉक्टर सांगतात नाही नाही हे नका वापरू, ते वापरा. पण कसं कळणार मला स्वतःलाच की मी जे वापरतोय ते प्रॉडक्ट किंवा फेसवॉश किंवा कुठलंही प्रॉडक्ट हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही? ओके. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपण फेसवॉश केला आणि त्याच्यानंतर एक स्क्विकी क्लीन फील आला की काहीतरी
ओढल्यासारखं वाटतंय स्किनमध्ये, तर हे चुकीचं आहे. जर ओढल्यासारखं वाटतंय तर त्या फेसवॉशनी तुमचे जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते काढून घेतलं आहे. तर दॅट फेसवॉश यू शुड नॉट अप्लाय. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्याच्यावरून आपल्याला समजू शकतं. ओके ओके. काय वाटलं पाहिजे? फेसवॉश केल्यानंतर आपल्याला आपली जी स्किन आहे ती सॉफ्ट आणि सपल वाटली पाहिजे. ती ओढल्यासारखी पण नको वाटायला, लालसर पण नको वाटायला, किंवा एकदम स्क्विकी क्लीन फील नको यायला. एक कुणीतरी माहीत नाही आता क्रिएटर इन्फ्लुएन्सर टाईप्स व्यक्ती सांगत होतं की दर 2 दिवसांनी का 3 दिवसांनी उशी बदलायला पाहिजे, मग टॉवेल बदलायला पाहिजे, किंवा मग कुणीतरी सांगत होतं की मोबाईलच्या रेडिएशनने सुद्धा पिंपल्स येतात. तर जेन्युनली उशी, टॉवेल, बेडशीट, मोबाईल या सगळ्याचा तुमच्या स्किनवरती परिणाम होतो का? होतो. काय असतं ना, की ज्यांना पिंपल्स आहेत आणि जर सेम उशी आपण तशीच ठेवली आहे, तर आजचा जो पिंपल आहे, तर त्याच्यातले बॅक्टेरियाज ते उशीवरती राहू शकतात आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ते पुन्हा तुमच्या स्किनवरती येऊ शकतात. तर तुम्हाला कुठलंही जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत, इन्क्लुडिंग पिंपल किंवा फॉलिक्युलायटिस किंवा काही पण, तर तेव्हा तुमचे जे उशीचे कवर्स आहेत ते आयदर डेली बदलले गेले पाहिजेत, किंवा मी माझ्या पेशंट्सला असं सांगते की एक छोटंसं तुम्ही कॉटनचं कापड घ्या, ते टाका आणि ते रोज जसे तुम्ही ते कपडे धुवायला टाकता तसं ते धुवायला टाका. बट इट इज वेन यू हॅव एनी काइंड ऑफ बॅक्टेरियल ऑर फंगल इन्फेक्शन्स. आपण क्लिन्झरबद्दल बोलत होतो. दिवसातनं कितीदा चेहरा धुतला तर चांगलं आहे आणि कितीदा धुतलं तर जरा जास्त आहे? ओके. तर दिवसातून तुम्ही चेहरा ॲटलीस्ट सकाळी उठल्यावरती एकदा धुवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही काम करून परत येता ऑफिसमधून किंवा बाहेर जाऊन जेव्हा परत येताय तेव्हा एकदा धुवायला पाहिजे. आणि एक्स्ट्रा आपण धुवू शकतो एकदा ऑफिसमध्ये जर आपल्याला गरजेचं आहे, तर जेव्हा ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा खूप ऑइल प्रोडक्शन वगैरे होतं आहे तेव्हा. तर 2दा इज मोर दॅन इनफ. आणि प्रत्येक वेळेस हे लावलं पाहिजे फेस वॉश. हो, आपण चेहरा धुताना शक्यतो जर 2दा आपण धुतोय तर डेफिनेटली एक जेंटल क्लेन्झर यूज केला पाहिजे. आपण जर 3दा वॉश करतोय किंवा 4दा वॉश करतोय तर जेवढं वॉशिंगची फ्रिक्वेन्सी वाढेल तेवढा तुमचा क्लेन्झर जेंटल होणं अजून जास्त गरजेचं आहे. ओके ओके. साबण लावलं तर चालतो का चेहरा धुवायला? अच्छा. जर तुम्हाला असं विचारलं की ते नोकियाचा 5100 तुम्ही वापराल की तुम्ही एक स्मार्टफोन वापराल, तर व्हॉट विल बी युअर आन्सर नो? सो यू विल यूज स्मार्टफोन. तसंच साबण जे आहेत ते पूर्वीचे इन्ग्रेडियंट्स झाले. या अशा गोष्टी आहेत की जे की तुमचे मॉइश्चर रिप ऑफ करत होते. सो आता त्याच्यापेक्षा खूप स्मार्टर इन्ग्रेडियंट्स अवेलेबल आहेत, खूप बेटर सोल्युशन अवेलेबल आहेत. सो यू शुड यूज अ बेटर क्लेन्झर्स. ओके मॅम, अशा काही 5 प्रोडक्ट्स आहेत का जे डेफिनेटली नाही वापरले पाहिजेत स्किन केअरमध्ये? हो, असे 5 प्रॉडक्ट्स आहेत. सगळ्यात पहिल्या नंबरला मी म्हणेल की कुठलीही गोष्ट जी त्वचेला रब करते आहे, स्क्रब करते आहे, ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत, ॲप्रिकॉट, वॉलनट हे बिलकुल पण नाही वापरायला पाहिजेत. सेकंड थिंग, कुठल्याही प्रकारचे जे ॲसिड्स असतात, की लिंबू झाला, ते घरचा ॲसिड झालं किंवा ग्लायकोलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड अति प्रमाणामध्ये रोजच्या रोज वापरणं हे बिलकुल पण नाही करायला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं थिंग, फ्रॅग्रन्सेस खूप लोकं वापरतात आणि खूप सारे जे इन्ग्रेडियंट्स पण आहेत कॉस्मेटिक्स त्याच्यामध्ये पण फ्रॅग्रन्सेस असतात, हे पण खूप प्रमाणामध्ये लोकांना ॲलर्जीज करतात, ते शून्य वापरले गेले पाहिजेत. चौथी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, 7 स्टेप, 10 स्टेप, 15 स्टेप रुटीन हे बिलकुल पण खरंच करायची गरज नसते, ते नाही केले गेले पाहिजेत. आणि 5वी गोष्ट जर मला चूज करायची असेल तर फेअरनेस क्रीम्स, बिकॉज त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये स्टिरॉइड असण्याची शक्यता असते. स्किन ब्राईट असली म्हणजेच चांगली असते का? नाही, असं बिलकुल नाही आहे की फेअर स्किन म्हणजेच चांगली स्किन, हे चुकीचं आहे. बट एक तुकतुकीत स्किन असणं, चांगली हायड्रेटेड स्किन असणं, जी की लाईट एक चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्ट करते, तर दॅट इज लाईक अ हेल्दी स्किन. ऑनेस्टली मी जर आता ओव्हरऑल स्किन केअरबद्दलचं अंडरस्टँडिंग बघायचं म्हटलं तर कळतच नाही कोणाला फॉलो करू, मग कोणाचं ऐकायचं. कारण सगळेच जण इन्फ्लुएन्सर सांगतायत, ॲक्टर्स सांगतायत, आजी सांगतीये, आई सांगतीये, आणि सगळ्यांनाच असं वाटतं की मला स्किनबद्दलचं जरा बेटर कळलं आहे आणि आता मी सांगणार. तर नेमकं ऐकायचं कोणाचं? अच्छा. तर कसं आहे ना, की आपण ओव्हरऑल जसं स्किन केअरला खूप जास्त कॉम्प्लिकेट करून ठेवलं आहे, त्याची खरंच गरज नाही आहे. जसं मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या बेसिक गरजा बघतो, तर त्या फक्त तेवढ्याच आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. ओके. किंवा आपण जेवायला बसतोय तर तेव्हा आपल्याला तेवढ्याच सिम्पल गोष्टी पाहिजेत, की प्रोटीन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, काही प्रमाणामध्ये फॅट पाहिजेत. मग तुम्ही हे किती पण वेगवेगळ्या पद्धतीने जरी रेसिपीज बनवल्या तरीसुद्धा त्याच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सेमच राहतात. तसं स्किन केअरचं पण तसंच आहे. त्याच्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या सगळ्यांसाठी खरं सेम राहतात. तर त्याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट अगदी आहेत ना, तर त्या ह्या आहेत की एक जेंटल क्लेन्झिंग जे आहे ते रेग्युलरली केलं गेलं पाहिजे, पण तुमचा बॅरियर कुठेच डॅमेज होता कामा नये. त्याच्याबरोबर प्रोटेक्शन गरजेचं आहे, विच इज लाईक युझिंग अ व्हेरी गुड सनस्क्रीन.
सनस्क्रीन अँड व्हेरी व्हेरी गुड मॉइश्चरायझिंग एजंट्स. आणि रात्रीचं जे रिपेअर आहे ते रिपेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कसं आहे ना की आता मागचे ऑलमोस्ट एक 18 वर्ष झाले मी पेशंट्स बघते आहे. मोर दॅन 70,000-80,000 पेशंट्स बघून झाले असतील. तर असं होतं की आपण जेव्हा हे बघतो तर तो सेम पॅटर्न जो आहे ना तो खूप प्रमाणामध्ये लक्षात येतो नेहमीच. याच्यातूनच कसं आलं मागच्या 5-6 वर्षांमध्ये तर इतका प्रचंड भडीमार झाला आहे. इतके सारे प्रॉडक्ट्स आलेत. तुम्ही जसं आता म्हणत होतात की खूप प्रॉडक्ट्स आहेत, खूप सजेशन्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना ना कुठेतरी एका ठिकाणी आणणं खूप गरजेचं आहे. त्याला सिम्प्लिफाय करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल याच्यातूनच आम्ही मागच्या वर्षी एक ब्रँड सुरू केला ज्याचं नाव आहे अल्ट ब्युटी आणि त्याची टॅगलाईन आहे सिम्प्लिफाईंग स्किन केअर रुटीन. सो आम्ही याच्यातून विचार करून ही गोष्ट आणली आहे की कसं हे सिम्प्लिफाय करू शकतो. तर आपण असं असू शकतं का मी फक्त 1 स्टेप रुटीन फॉलो करू शकते. एक स्टेप सकाळी, एक स्टेप संध्याकाळी. तुम्ही फक्त 5 मिनिट द्या. दॅट्स मोर दॅन इनफ आहेत. फक्त आपल्याला दर्जा गरजेचा आहे. मेडिकेटेड ग्रेडचे खूप चांगले दर्जेदार जर आपण इन्ग्रेडियंट्स वापरले तर ते मोर दॅन इनफ कोणासाठी पण होऊ शकतात. सतत इंस्टाग्रामवर काहीतरी नवीन ट्रेंड्स येत असतात. म्हणजे मध्येच आपण पाहिलं की कोरियन ग्लास स्किन, मग सगळेजण फक्त ते काहीतरी राईस वॉटरच्या सगळ्या, आणि सगळ्यांना मग ती अशी सपाट इस्त्री केलेली सिल्कची त्वचा हवी होती. आणि मग त्याच्या आधी एक पॉईंट आला की 2-1 वर्षापूर्वीपर्यंत लोकांना सिरम्स कधी माहितीही नव्हते, कधी ऐकलेही नव्हते. आणि मग अचानक बाजारामध्ये भयानक सिरम येतात वेगवेगळे, आणि मग कधी माहीत नसलेली नावं लोकांना तोंडपाठ होतात. म्हणजे मला हे हायलोरॉनिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड काय करतं हे माहिती आहे, जी खरं तर माहीत असायची गरज आहे का नाही मला माहीत नाही. पण असे वेगवेगळे ट्रेंड्स येतात आणि मग त्याच्या अराउंडचे आपल्याला प्रॉडक्ट्स इंस्टाग्रामवरती दिसायला लागतात. तर हे कसं समजायचं ॲज नॉर्मल कन्झ्युमर्स किंवा नॉर्मल व्ह्युअर्स की ही जी गोष्ट आपण आता बघतोय किंवा एक कुणीतरी इन्फ्लुएन्सर येऊन काहीतरी गोष्ट विकतोय आणि सांगतोय की हे आहे नवीन जे सगळ्यांनी करायला पाहिजे, ते गिमिक आहे, ते काहीतरी तेवढ्यापुरतं ट्रेंड आहे की खरंच मला त्यातनं काहीतरी फायदा होणार आहे? याला ना आपण एकदम साध्या भाषेत सांगायचं म्हटलं ना तर हे आहे की हो, आठवड्याला ट्रेंड जो बदलतोय तो इंस्टाग्रामवरती बदलतोय, पण आपली त्वचा बदलतीये का? ती नाही बदलते. म्हणजे आपण शेकडो वर्ष बघा, जो माणूस आहे तो तसाच आहे. त्वचेमध्ये थोड्याफार प्रमाणात काहीतरी बदल होत आहेत वातावरणानुसार किंवा याच्यानुसार, तर तो तिकडे ट्रेंड बदलतोय. म्हणून आपण आपली त्वचेचं जे काळजी घेणं आहे ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं करायची गरज खरंच नाही आहे, 100% नाही आहे. आता मध्ये ते स्लजिंग वगैरे पण आलं होतं काय. तर असं होतं ना की आम्ही पण पेशंट्सला देतो. स्लजिंग म्हणजे काय की पेट्रोलियम जेलीचा एक मोठा लेअर घ्या आणि तुमची त्वचेवरती लावा वगैरे. तर आता असं जर एखाद्या कोणीतरी ड्राय स्किनच्या माणसांनी केलं तर त्यांच्यासाठी छान आहे, एक्झिमाच्या लोकांनी केलं छान आहे. पण पिंपल प्रोन ज्यांची त्वचा आहे त्यांनी जर ते लावलं तर 15 ते 20 दिवसानंतर क्रॉप्स येणार पिंपलचा, विच इज नॉट गुड फॉर यू. सो ते ट्रेंड्स येऊ देत, ठीक आहे, आपण एक मजा म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. कधीतरी काहीतरी हार्मलेस वाटलं तर आपण त्याला ट्राय करू शकतो, पण प्रत्येक ट्रेंड ट्राय करून बघायची गरज आहे का? तर 100% नाही. स्टिक टू द बेसिक्स, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ट्रेंडमध्येच आत्ताचा लेटेस्ट ट्रेंड आहे तो म्हणजे आईस बाथ घ्या किंवा पूर्ण एक बॉलमध्ये सगळे बर्फाचे तुकडे टाकायचे, गार पाणी, आणि त्याच्यात तोंड बुडवून काढायचं. आणि सगळ्या हिरोईन्स सांगतात की मी हे करते आणि त्याच्यामुळे माझं स्किन अशी एकदम तुकतुकीत दिसते. येस. सो याच्यामध्ये बेसिकली काय होतं ना, जेव्हा ते आईस बॉल आपण घेतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा तोंड बुडवतो तर मेजर काही होत नाही. तुमच्या त्वचेच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना, ते जसं हिवाळ्यामध्ये थोडंसं आकुंचन पावतात तसं आपण खाली त्याच्यात गेल्यानंतर त्याच्यात आकुंचन पावतात. आणि त्याच्यामुळे लोक म्हणतात की माझे पोर्स क्लोज झाले. ते किती वेळासाठी? 2 ते 3 सेकंदासाठी फक्त. एकदा आपण बाहेर आलो की पुन्हा पुढच्या 2 ते 3 सेकंदामध्ये ते सगळ्या प्रसरण पावतात आणि एक पिंकिश काइंड ऑफ तुमची स्किन दिसायला लागते आणि लोक त्याला ग्लो पण म्हणतात. पण इट इज जस्ट फॉर फ्यू सेकंड्स. त्याच्यामध्ये काहीच सायन्स नाही आहे. आणि हिरोईनच्या बाबतीमध्ये वगैरे जर बोलाल तर दे ऑलरेडी फॉलो व्हेरी व्हेरी हेल्दी लाईफस्टाईल. तर ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये एक्सरसाइज करत असतात, फूड त्यांचं खूप चांगलं असतं. ऑलरेडी ते डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स करत असतात. तर प्लीज हे छोट्या गोष्टींवरती माझ्या मते आपण विश्वास ठेवणं जे ते लाईक आय से टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, अशा ज्या गोष्टी दिसतात. इंस्टाग्राममध्ये एक फेमस मीम आहे ना की दीदी का स्किन केअर रुटीन म्हणून असं एक टेबल फुल ऑफ 13 गोष्टी आणि दीदी का डाएट आणि म्हणून फ्रेंच फ्राईज आणि बर्गर आणि हे दाखवलेलं असतात. सो जोपर्यंत आपण आतून काम करत नाही तोपर्यंत या गोष्टींचा खरंच काही उपयोग नाही. पण मला तोच प्रश्न थोडासा एक्सटेंड करत हे विचारायचं की ओळखायचं कसं की हा ट्रेंड आहे? राईट. कारण मला थोडंसं परत मागच्या प्रश्नाकडे जायचं की कारण हे खूप ना एक इंडस्ट्रीसारखं काम करतं की कारण एक बॅच ऑफ इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स, ॲक्टर्स असतात. मग ते एका प्रॉडक्टबद्दल बोलायला सुरुवात करतात आणि मग सगळे त्या प्रॉडक्टबद्दल बोलायला सुरुवात करतात आणि अचानक ना मग त्याचा ट्रेंड येतो आणि मग ना एकदम ते प्रॉडक्ट फक्त विकायला सुरुवात होतं. जसं सिरम्सच्या बाबतीत झालं. याच्या आधी सिरम एक्झिस्ट करत होते का नाही हा प्रश्न पडतो,
पण आता कुठल्याही कंपन्यांचे सिरम्स आहेत. Right, मग कुठलीही कंपनी काहीतरी ते एक राईस बेस्ड काहीतरी प्रॉडक्ट विकतंय, तर कसं ओळखायचं की ही गोष्ट काहीतरी एक वेगळं असू शकते आणि मला इकडे नाही जायचं? ठीक आहे. आपण याला 2 याच्यात डिवाइड करूयात. एक तर आपण हे बघूयात की ट्रेंड कसा ओळखायचा आणि दुसरं हे सिरम काय प्रकरण आहे ते आपण समजून घेऊयात. ओके, सो आता ट्रेंडच्या बद्दल जेव्हा मी बोलते ना, तर हे आहे की आजकाल ह्या सगळ्या जे इन्फॉर्मेशन आहे त्याचा ओव्हरलोड व्हायला लागला आहे, प्रॉडक्ट्सचा खूप ओव्हरलोड व्हायला लागला आहे आणि ही जी गोष्ट आहे ही अजून नियर फ्युचरमध्ये तर वाढत जाणार आहे, ही कमी नाही होणार आहे. तर हे इन्फ्लुएन्सर्स पण बोलणार आहेत, बाकी पण गोष्टी होणार आहेत, मार्केटिंगच्या बऱ्याचशा गेम्स असतात तर त्याचे आपण बळी पण पडणार आहे. तर दिस इज अ टाईम वेअर आपण स्वतः स्मार्ट होण्याची गरज आहे. सो जेव्हा आपण आपला इन्फ्लुएन्सर चूज करतोय, ज्याच्या की आपण गोष्टी बघतोय, तर आधी आपण त्या इन्फ्लुएन्सरची ऑथेंटिसिटी पण बघायला पाहिजे, ते गरजेचं आहे. सो मी जे असं बघते, मला 2 टाईपचे इन्फ्लुएन्सर्स वाटतात. एक टाईपचे इन्फ्लुएन्सर जे असतात जे वेल रेड असतात, त्यांना त्या सब्जेक्टचं नॉलेज असतं, ते सायंटिफिकली ते जरा काही ज्या गोष्टी करतात तर त्यांचं ते विश्लेषण करून सांगतात. आणि एक टाईपचे जे इन्फ्लुएन्स असतात ते ड्रामा ओरिएंटेड असतात. त्यांना सगळ्या गोष्टी ड्रामॅटाईज करायच्या असतात, त्यांना मॉनिटरी खूप जास्त इंटरेस्ट असतो बऱ्याचशा गोष्टींमध्ये हे ते. तर मी विचार करायला पाहिजे फॉलो करताना की मी कोणाला फॉलो करतोय. तर मग त्याच्यावरून पण आपण जे चुकीचे ट्रेंड्स आहेत ना, ते आपल्याला सारखं दिसणं हे कमी होणार आहे. आणि गंमत अशी आहे इंस्टाग्रामची आणि याची, तुम्ही एक गोष्ट जर बघायला लागलात ना, तर त्याच्यासारख्या ते गोष्टी दाखवायला लागतात. तर यू नीड टू चूज वाईजली whom you are following. So that is first important thing to like तुम्हाला जेव्हा ह्या सगळ्या ट्रेंड्सबरोबर नाही जायचं आहे किंवा तुम्हाला जेव्हा चुकीच्या गोष्टी दाखवल्या नाही जायला पाहिजेत तेव्हा, कारण की एकच गोष्ट जेव्हा 100 वेळेला दाखवली जाते ना, आपण कुठेतरी त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतो. सो दॅट इज वन थिंग. आता सिरम्सबद्दल आपण बोलूयात. तर सिरम हे काही खूप वेगळं काहीच नाही आहे. आपण जेव्हा काही पण फॉर्म्युलेशन्स बनवतो, म्हणजे मी पण आता अल्ट ब्युटीसाठी खूप सारे फॉर्म्युलेशन्स बनवते, तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की आपण एक पदार्थ बनवत असताना, एक क्रीम वगैरे बनवत असताना एक बेस असतो आणि एक ॲक्टिव्ज असतात. बेस म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्स टाकतोय ते. तर बेस जर घट्ट असेल तर त्याला आपण क्रीम म्हणतो. थोडासा पातळ झाला तर ते जेल क्रीम होतं. त्याच्यापेक्षा थोडं आणि पातळ झालं, पाण्याचं प्रमाण वाढलं की ते लोशन होतं. आणि अजून पातळ किंवा जेंटल झालं तर त्याला आपण सिरम म्हणतो. तर सिरममध्ये पण 2 टाईप असतात, एक ऑइल बेस्ड असतं किंवा वॉटर बेस्ड असतं. तर सिरम म्हणजे बेसिकली हा बेस आहे. तर त्या सिरममध्ये आपण जे टाकू ते इम्पॉर्टंट आहे, ॲक्टिव्ज इम्पॉर्टंट आहेत रादर दॅन द नेम. मी आत्ता काल परवा गेले होते एका शॉपमध्ये आणि मी पाहिलं एक म्हणजे खूप नावाजलेली MNC कंपनी आहे, त्यांनी सिरम बार बनवला आहे, सिरम सोप बनवला आहे. सो दॅट डझंट मेक अ सेन्स. सिरम हा फक्त बेस आहे. सो त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट टाकलेले असतात दॅट मेक्स अ दिस थिंग, बट तो बजवर्ड आहे ना सिरम. सो मग तो बजवर्ड कॅच करण्यासाठी हे MNCs वगैरे जे हे असे गोष्टी करतात. बट कॅन देअर बी अ सिरम सोप? डेफिनेटली नॉट. जनरली ना आपल्याला ना भारतीयांना जनरली बाहेर न गेलं ना त्याचं खूप आकर्षण असतं. Absolutely, आणि दर 2 वर्षांतर कुठल्या तरी देशाचं एक आकर्षण येतं आपल्याला. म्हणजे जपानमध्ये कोरियाचं होतं पूर्वी. असं होतं की जपानमधले लोक कसे एज नाहीत होत, मग कोरिया आला तर काय उद्या इंडोनेशियाचं येईल, काय ऑस्ट्रेलियन येईल, काही माहिती नाही. किंवा स्कॅन्डिनेव्हियनमधले लोक कसं बर्फात राहतात म्हणून त्यांची स्किन छान राहते वगैरे. सो आपल्या स्किनमध्ये आणि बाकी देशांच्या स्किनमध्ये काही फरक असतो का? कारण आपण ट्रेंड अडॅप्ट करताना बऱ्याचदा तिकडे वापरलं म्हणून अडॅप्ट करतो. सो डज इट मेक सेन्स? हो, डेफिनेटली. काय होतं, मी आत्ता साऊथ कोरियाला गेले होते मागच्या 2 महिन्यापूर्वी आणि माझ्याबरोबरच्या पण खूप लोकांनी असं बॅग्स भरून तिथून प्रॉडक्ट्स आणले. म्हणजे तिथे तर सर्रास सगळीकडे प्रॉडक्ट्स विकले जातात. पण जर आपण खरं पाहिलं ना, तर कसं आहे की आपण ज्या एरियामध्ये राहतोय तिथे 2 गोष्टी आहेत. एक तर आपलं जेनेटिक्स वेगळं आहे सगळ्यांपासून, दॅट इज वन थिंग, जे आपल्या स्किनला वेगळं बनवतं. आणि ज्या क्लायमेटमध्ये आपण राहतो ते क्लायमेट वेगळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट्स वेगळे पाहिजेत. सो आपले जे सगळे प्रॉडक्ट आहेत ते आपल्या स्किनला सुटेबल आणि क्लायमेटला सुटेबल पाहिजेत. जर आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा आपण इंडियन स्किन जर पाहिली तर ती फिट्सपॅट्रिकच्या टाईप 4-5 मध्ये येते. म्हणजे याचा अर्थ काय की समजा जर सूर्यप्रकाश इंडियन स्किनवरती पडला तर इंडियन स्किनमध्ये रंग जो आहे तो लवकर बनणार आहे, पण ती बर्न नाही होणार. ॲज कम्पेअर्ड टू इट आपण जर गोरी स्किन घेतली, पाश्चात्य लोकांची स्किन घेतली, तर तोच जो आलेला सूर्यप्रकाश आहे तो रंग नाही तयार करत, तो बर्न करू शकतो स्किनला. तर आपल्याकडे कसं होतं की एजिंग जरा सुरू व्हायला लागलं, 30शी नंतर पुढे जायला लागलो की फर्स्ट एजिंगचं साईन जे दिसतं ते म्हणजे पॅचिनेस ऑफ द स्किन, कलर जे ते चढतात पण ते उतरतच नाही, दिस इज फर्स्ट साईन. बट पाश्चात्य लोकांमध्ये काय होतं की त्यांना ना खूप जास्त प्रमाणामध्ये स्किनला फोल्ड्स वगैरे यायला लागतात पण त्यांना रंग नाही चढत. इव्हन आपल्याकडे एक पिंपल जरी आला तो पिंपल 3-3 महिने काळा डाग सोडून जातो, पण तिकडच्या लोकांमध्ये ते काळा डाग नाही सोडत. किंवा आपण असं पण म्हणूयात की आपल्याकडे जे वातावरण आहे ना ते थोडं ह्युमिड आहे, थोडंसं हॉट आहे, तर ना सिबॅशियस
ग्लँड जे आहेत ऑइल तयार करणाऱ्या ग्रंथी त्या जास्तीच ऑइल बनवतात. तर एनी क्रीमी थिंग, रिच क्रीमी थिंग्स ज्याचा आता खूप जास्त ट्रेंड चालला आहे, ज्या की कोरियन स्किनला सुटेबल होऊ शकतात, त्या आपण जेव्हा लावतो ना तर आपल्याला ते पिंपल्स येण्याची शक्यता येते, कारण या सिबेशियस ग्लँड्स आहेत ना त्या ब्लॉक होतात. अजून असं पण आहे की त्या सगळ्या स्किनच्या लोकांसाठी एक्सफोलिएशन लोक खूप करतात, की वेगवेगळ्या गोष्टी लावणं, स्किन एक्सफोलिएट करणं, डीपर एक्सफोलिएशन वगैरे करणं. पण तसे जर तशी जर प्रयोग आपण आपल्या स्किन्सवरती केले तर ती जास्त सेन्सिटिव्ह होणार आहे, इंटर्न त्याला जास्त प्रमाणामध्ये रंग चढणार आहे. तर आपल्या आणि दुसऱ्यांच्या स्किनमध्ये खरंच खूप डिफरन्स आहे. 2-3 तरी ठोकताळे आपण बघायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला सनलाईट डॅमेजिंग आहे खूप जास्त, तर सनस्क्रीन आपण वापरलंच पाहिजे. यू कॅनॉट बी स्किपिंग सनस्क्रीन. दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जसं मी सांगितलं, थिक रिच क्रीमी जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते जरा विचार करून लावावेत, कारण की नेहमीच आपल्याला पिंपल्स आणि क्लॉग्स बनण्याची शक्यता जास्त येते. आणि जेव्हा एक्सफोलिएटिंग गोष्टी आहेत, जसे ॲसिड्स आहेत, ग्लायकोलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड वगैरे, ते आपण खूप कमी प्रमाणामध्ये, सौम्य मात्रेमध्ये, खूप कमी वेळेला वापरायला पाहिजेत. दीज आर लाईक व्हेरी व्हेरी बेसिक थिंग्स. तसे एक्सफोलिएटर्स आता खूप वेगवेगळे पण येतात, म्हणजे AHA BHAचे पीलिंग सोल्युशन्स वगैरे ते खूप इझिली मिळतात, म्हणजे ब्लिंकिटवर वगैरे पण ते अवेलेबल आहेत. तर ते आपल्या स्किन टोन्स म्हणजे स्किनसाठी राईट आहेत नाही आहेत? नाही, ॲक्च्युली नाही. कारण की आपण स्किनचा जो मेन फंक्शन आहे ना, आपण लास्ट टाइम पण बोललो होतो त्याच्याविषयी, की तो बॅरियर फंक्शन आहे. म्हणजे स्किन ही आपण म्हणूयात की एका भिंतीसारखी आहे आपल्यासाठी. त्याच्यामध्ये विटा असतात, त्याच्यामध्ये जसं भिंतीमध्ये विटा असतात तसे आपल्याकडच्या पेशी झाल्या, भिंतीमध्ये लिपिड असतं, हे जे असतं सिमेंट असतं ते आपल्याकडचं लिपिड झालं, आणि जो ओलावा आहे ना तर तो आपल्या स्किनमधला मॉइश्चर झाला. तर काय होतं, जेव्हा आपण अशा पद्धतीचे ॲसिड्स वापरतो, हा बॅरियर आहे जो तो आपण घालून टाकतो. तो एकदा बॅरियर गेला की मग ती त्वचा नेहमीसाठी सेन्सिटिव्ह होणं, छोट्या मोठ्या अशा काही पण गोष्टी लावल्या की त्याला इरिटेशन होणं, रेडनेस येणं, मग थोडंसं पोल्युशनमध्ये गेलं की पटकन क्लॉग होऊन पिंपल्स येणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर हे जे ॲसिड्स आहेत ते खूप विचारपूर्वक लावले गेले पाहिजेत, खूप कमी वेळेला, किंवा तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने वापरा, अदरवाईज तुम्ही वापरू नका. स्किन केअर करायला माणूस सुरुवात करतो किंवा डॉक्टरकडे जायला सुरुवात करतो कारण काहीतरी डॅमेज आहे त्यांच्या स्किनमध्ये असं त्यांना वाटतं आणि ते रिपेअर करायचं आहे. स्किन केअरमधल्या किती गोष्टी रिव्हर्सिबल असतात आणि किती गोष्टी इररिव्हर्सिबल असतात. म्हणजे जर चेहऱ्यावरती खूप सारे स्कार्स आहेत किंवा खड्डे आहेत आणि खूप भरलेला चेहरा आहे, तर ते रिव्हर्स होऊन पूर्ण गुळगुळीत तुकतुकीत त्वचा होऊ शकते का, आणि काय गोष्टी ॲक्च्युली होऊ शकतात, कारण ते गोल्स कसं सेट करायचं हे कळत नाही. तर हा खूप ब्रॉड क्वेश्चन आहे ॲक्च्युली. पण जर मी तुम्हाला याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर असं काहीच नाही आहे जे जाऊ नाही शकत. एकदम सुंदर गोष्ट ही आहे की स्किन हा एक ऑर्गन आहे, तो एक जिवंत ऑर्गन आहे, तो स्वतःला पण रिपेअर करत असतो. आणि जेव्हा आपण प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंट्स घेतो ना तर त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या जाणं डेफिनेटली पॉसिबल आहे. बट आपण असं नाही म्हणू शकत की ही पर्टिक्युलर गोष्ट मला फक्त क्रीम्सनीच जायला पाहिजे. जर तुमचा जर रंगाच्या बद्दल आपण बोललो, वरवरचा जो रंग आहे तो क्रीमनी जाणार आहे. खालच्या लेयर्समध्ये जेव्हा खूप रंग आहे त्याला प्रोबॅबली तुम्हाला पील्सची किंवा एक्सफोलिएटर्सची हेल्प घेणं गरजेचं पडू शकतं. आणि खाली लेअरमध्ये रंग आहे तर तिथपर्यंत फक्त लेझरच पोहोचू शकतो. बट हे ट्रीट करणं पॉसिबल आहे का, तर डेफिनेटली आहे. तुम्ही स्कार्सबद्दल बोललात, तर स्कार्समध्ये कसं असतं ना, कुठलाही झालेला जो स्कार आहे तो आपण पूर्णपणे नाही घालू शकत, बट एक 60 to 90% पर्यंत त्याला इम्प्रूव्ह डेफिनेटली करू शकतो. मग त्यातलं असं असतं की जो नवीन स्कार आहे, आत्ता पिंपल येऊन गेला आहे, आता काहीतरी जखम झाली आहे, बर्न झालं आहे, आणि आपण 6-8 आठवड्यामध्ये त्याला ट्रीट करायला सुरुवात करतोय, तर अशा वेळेला तो स्कार आपण 80-90% पर्यंत खूप सुंदर घालू शकतो. पण जर स्कार आपल्याला टीनेजमध्ये झाला आहे, 4-5 वर्षापूर्वी झाला आहे, आणि आज आपण त्याला ट्रीटमेंट घेतो, तर मग त्यावेळेला आपण एक 60 ते 70% पर्यंत इम्प्रूव्हमेंट होईल असं पकडून चालायला पाहिजे. पण ही जी गोष्ट आहे ती तुम्ही तुमच्या डॉक्टरबरोबर अगदी ऑब्जेक्टिव्हली बोलू शकता, आणि ते तुम्हाला प्रॉपर सांगतील की तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये किती इम्प्रूव्हमेंट फायनल एक्सपेक्ट करायला पाहिजे. आता आपण स्कार्सबद्दल बोलतोय, ते म्हणजे प्रेग्नन्सी फेजमध्ये पण बऱ्याचदा ते स्ट्रेच मार्क्स वगैरे येतात, तर त्याच्यासाठी प्रिव्हेन्शनसाठी काय करू शकतो, आणि समजा प्रिव्हेन्शन नसेल केलं तर नंतर काही ट्रीटमेंट असते का? ओके. तर प्रेग्नन्सीमध्ये जे स्ट्रेच मार्क्स बनतात दॅट इज वन ऑफ द स्कार. जो आपण तुमची बॉडी जेव्हा एक्सपांड होत असते तेव्हा त्या प्रमाणामध्ये जर स्किन एक्सपांड नाही झाली तर जो बनतो त्याला आपण स्ट्रेच मार्क म्हणतो. तर त्याच्यासाठी 2 ते 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. एकतर हे आहे की तुमची जी बॉडी आहे ती आतून हायड्रेटेड पाहिजे असते, स्किन बाहेरून हायड्रेटेड पाहिजे असते. सो स्किनला बाहेरून लावत असताना एक खूप सुंदर बेसिक मॉइश्चरायझिंग लोशन लावावं. अल्ट ब्युटीमध्ये पण एक हायड्रा इंटेन्स म्हणून आम्ही मॉइश्चरायझर बनवलं आहे, विच इज व्हेरी गुड
गुड मॉइश्चरायझिंग एजंट फॉर दीज काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. तर ते स्किनला डीपर लेअरपर्यंत त्यांनी हायड्रेट केलं गेलं पाहिजे आणि आतून स्किनला प्रोटीन मिळणं गरजेचं आहे, व्हिटॅमिन सी मिळणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर ना स्किनमध्ये कोलाजन जे ते चांगलं बनू शकतं, स्ट्रेच मार्क्स कमीत कमी फॉर्म होऊ शकतात. सो त्याला आधी प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. तर बाहेरून मॉइश्चरायझेशन करायचं, आतून पाणी जास्त प्यायचं, व्हिटॅमिन सी जास्त घ्यायचं आणि प्रोटीन जास्त घ्यायचे. हे प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यापासून सुरुवात करायचं, पोस्ट प्रेग्नन्सी 3 महिन्यांपर्यंत. बऱ्याच वेळेला मी हे बघते की बायका ॲटलिस्ट त्याला सुरू खूप लेट करतात किंवा त्याला लवकर थांबून टाकतात. पोस्ट प्रेग्नन्सी तर इमिजिएटली बंद करतात, तर ते करणं योग्य नाही आहे. सो दिस इज प्रिव्हेन्शन. आणि आपण ट्रीटमेंटच्या बद्दल जेव्हा बोलतो ना, जसा दुसरा कुठलाही स्कार ट्रीट होतो तसा पण हा स्कारसुद्धा ट्रीट होऊ शकतो. तो जेवढा लवकर ट्रीट कराल तेवढा तो चांगला ट्रीट होतो. त्या ट्रीट करण्यासाठीच्या काही पद्धती आहेत, इन्क्लुडिंग डर्मारोलर PRP. त्याच्यानंतर आम्ही एक मायक्रो निडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून एक सुंदर ट्रीटमेंट ती करतो, CO2 म्हणून एक ट्रीटमेंट ती करतो आणि आता एक नवीन ज्या ट्रीटमेंट्स आल्यात त्याच्यामध्ये PDRNA म्हणून एक ट्रीटमेंट आहे, सुरेख काम करते ती. लॅक्टेटिंग फेजमध्ये पण करतात हे. त्याच्यामधलं मायक्रोनिडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी, CO2, डर्मारोलर PRP हे लॅक्टेटिंग फेजमध्ये करता येतं. PDRNA जे ते लॅक्टेशनच्या नंतर आपल्याला करता येतं, पण साधारण 4 ते 6 ट्रीटमेंटमध्ये सुंदर फरक येतो. अगदी क्विक रॅपिड फायर क्वेश्चन्स टुवर्ड्स द एंड आपण आलो आहे. तर तुमच्यामध्ये बिगेस्ट स्किन केअर स्कॅम काय आहे? माझ्या मते बिगेस्ट स्किन केअर स्कॅम आहे मल्टिपल स्टेप रुटीन्स. ओके. मोस्ट अंडररेटेड इन्ग्रेडियंट. आय विल से मोस्ट अंडररेटेड थिंग इन द स्किन केअर इज सनस्क्रीन. सनस्क्रीन आपण वापरलीच पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. अंडररेटेड झाली, मग आता ओव्हररेटेड. व्हॉट इज द मोस्ट ओव्हररेटेड थिंग इन स्किन केअर? मोस्ट ओव्हररेटेड थिंग इन स्किन केअर इज मास्क. ऑल कोरियन मास्क, ऑल द काइंड ऑफ मास्क. मास्क काहीच कामाचे नाहीत. खरंच काहीच कामाचे. अरे देवा. एक सवय जी तुमच्या स्किनची वाट लावते. स्किनला प्रचंड प्रमाणामध्ये धुणं, घासणं, क्लीन करणं ही तुमच्या स्किनची खरंच वाट लावते. एक प्रॉडक्ट जे तुम्ही बघता लोक वापरता ॲज डर्मॅट आणि तुम्हाला असं वाटतं की लोक पैसे वाया घालवत आहेत? स्किन टोनर्स ही अशी एक गोष्ट आहे की जी वापरून काहीही प्रमाणामध्ये फायदा होत नाही. सो स्किन टोनर्स. येस. स्किन टोनर्स काय असतात? सॉरी. अच्छा, स्किन टोनर हा असा पदार्थ असतो जो की आपण क्लेन्झिंग नंतर अप्लाय करतो आणि इट इज सपोज टू बॅलन्स युअर pH ऑफ द स्किन. पण जर आपण क्लेन्झर जेंटल वापरले तर त्या टोनरची खरंच काही गरज सिरम नसते. सारखंच लागतं ते. हां, ते काही स्प्रे केलं तर प्रत्येक वेळेला क्लेन्झिंग नंतर एक टोनर अप्लाय केलं. गुलाब पाण्यासारखं 17 स्टेपमधलं एक स्टेप आहे. हां, गुलाब पाणी बेसिकली. येस. पण बऱ्याचदा ना हे जाणवतं की तुमचे केस गळायला लागले की कळतं की तुमच्यात डेफिशियन्सीज आहेत. तसं स्किन ही इंडिकेटर असते का बाकी आजारांची? डेफिनेटली स्किन ही इंडिकेटर असते बाकी खूप साऱ्या आजारांची. आपण स्किनला तुमच्या पूर्ण बॉडीचा आरसा असं म्हणू शकतो. हे जर लिस्ट करायला गेलं तर ते खूप जास्त आहे. बट आपण कॉमन गोष्टींबद्दल बोलूयात. इव्हन आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा बघतो, त्यांचे जेव्हा आपण केस बघतो, तर पुढच्या भागामध्ये जे केस पातळ झालेले असतात ते आम्हाला दाखवतं की काही प्रमाणामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स चालला आहे या व्यक्तीमध्ये किंवा त्यांचे जेनेटिक्स जे आहे ते त्याच्यामध्ये खूप रोल प्ले करतात. जर साईडच्या भागामध्ये केस पातळ होताना आपण पाहिले तर हे आम्हाला दाखवतं की या व्यक्तीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटच्या डेफिशियन्सीज आहेत ज्या खूप दिवसांपासून चालू आहेत. असं आपण चेहऱ्यावरती जर आलो समजा, तर वरवरच्या भागामध्ये जर एकदम लालपणा वगैरे असेल, काही काळ्या रंगाचे डाग असतील, तर हे आम्हाला दाखवतात की यांना प्रचंड सेन्सिटिव्हिटी आहे. तर काहीतरी DNA डॅमेज रिपेअरमध्ये गोंधळ असण्याची शक्यता होते. डोळ्यांकडे आपण बघायला गेलो समजा, तर ना फक्त काळपट जर असतील डोळे तर ते व्हिटॅमिन B12ची, लोहाची कमतरता दाखवतात. जाडसर पण झालेली असेल स्किन तर ते दाखवतं की आतमध्ये काहीतरी इन्शुलिन रेझिस्टन्स चालला आहे. मग ती व्यक्ती ओबेज असू शकते, प्री डायबेटिक असू शकते, प्री थायरॉइड स्टेजमध्ये असू शकते, मेटाबॉलिक सिंड्रोम तिला असू शकतो. स्किनमध्ये अजून पण बाकी बऱ्याच गोष्टी आहेत की जसं आपण मान आहे किंवा बगलेमध्ये किंवा हाताच्या वरती काही कधी जाड होताना बघतो स्किन, हे पण आपल्याला दाखवतं की या व्यक्तीला इन्शुलिन रेझिस्टन्स आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये. तर पुन्हा तेच प्री डायबेटिक, प्री थायरॉइड स्टेज, जस्ट सुरू होणारी ओबेसिटी, बसून काम करणं, ह्या गोष्टींचं पण ते खूप मोठं लक्षण जे ते असू शकतं. जेव्हा आपल्याला खूप प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या टाईपचे फॉलिक्युलायटिस येतात किंवा फोडी येतात स्किनवरती, एक गेलं की दुसरा येतो वगैरे, हे पण एक लक्षण असू शकतं की कुठेतरी तुमची आयदर इम्युनिटी कमी झाली आहे, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे किंवा ते डायबिटीसचं अर्ली लक्षण असू शकतं. हातापायाला मुंग्या येणं, ते कोरडं पडणं, त्याला जरा सेन्सिटिव्हिटी कमी होणं, इरिटेशन होणं, हे पण एक डायबिटीसचं, हे पण एक थायरॉइडचं लक्षण असू शकतं. आणि बऱ्याच वेळेला आम्ही त्या टेस्ट ऑर्डर करतो आणि त्याच्यानंतर समजतं की ही व्यक्ती प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहे आणि नंतर ती फिजिशियनकडे जाते.
बापरे, म्हणजे ह्या पण इंडिकेटर्स असू शकतो. हो हो मार्केटिंगमध्येच बऱ्याचदा टॉक्झिन फ्री आणि केमिकल फ्री म्हटलं की खरंच ते केमिकल फ्री आणि टॉक्झिन फ्री असतात का? आता सगळेच वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स विकतात एकतर काही जे नॅचरल प्रॉडक्ट विकतात तर ते त्यांचा असा दावा असतो की हे पूर्णपणे केमिकल फ्री आहे आणि टॉक्झिन फ्री आहे. तर जेन्युनली व्हॉट डज दॅट मीन केमिकल फ्री टॉक्झिन फ्री? आणि जर ते केमिकल फ्री टॉक्झिन फ्री आहे म्हणजे ते वापरण्यालायक आहेत, सेफ आहेत, म्हणजे हाऊ डू यू लुक ॲट इट? सो ॲक्च्युली जर मी सांगितलं तुम्हाला तर डर्मॅटॉलॉजीमध्ये असा काही वर्ड नाही आहे टॉक्झिन्स वगैरे. तर असे कुठलेच इन्ग्रेडियंट नसतात जे विषारी आहेत आणि आपण ते स्किन केअरमध्ये वापरतोय वगैरे. बट आम्ही जेव्हा त्याला स्क्रुटिनाइज करतो कुठल्या कुठल्या गोष्टी तर त्याच्यामध्ये ना बॅरियर डिस्रप्टर्स हा एक प्रकार येतो. म्हणजे जो त्वचेचा बाहेरचा बॅरियर काढून टाकतोय ते त्या प्रॉडक्टमध्ये नको असायला पाहिजे असतात. त्याच्यानंतर काही प्रिझर्वेटिव्ज आहेत जे फॉर्मॅल्डिहाइड रिलीज करतात तर ते बिलकुल पण वापरायला नको पाहिजे असतात. परफ्युम्स हा जो प्रकार आहे तर तो बिलकुल पण वापरायला नको पाहिजे असतो. आणि अशा काही गोष्टी ज्या त्वचेला इरिटंट असतात किंवा ॲलर्जन्स असतात तर ते वापरायला पाहिजे नाही असतात. सो दीज आर द थिंग्स ज्याला आपण एका साध्या लँग्वेजमध्ये टॉक्झिन्स असं म्हणू शकतो. आपण जर जगातले सगळे माणसं पाहिले की ज्यांना स्किन केअरच्या प्रॉडक्टनी इरिटेशन झालेलं आहे तर त्यातलं सगळ्यात टॉपमोस्ट आहे फ्रॅग्रन्सेस. आणि आपल्याकडे लोकांना फ्रॅग्रन्सेस खूप आवडतात. इवन जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स पण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये जे सँडलवूड असतं, जे खस असतं किंवा कुठल्याही प्रकारचा टाकलेला फ्रॅग्रन्स असतो, हे जे फ्रॅग्रन्स असतात ते खूप टायनी मॉलिक्युल्स असतात. ते त्वचेच्या एकदम आतपर्यंत जातात आणि तुमच्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे फ्रॅग्रन्सेस मग ते खूप गोंडस नावाने जरी दिलेले असतील, इसेन्शियल ऑइल्स लिहिलं आहे किंवा आणि काय लिहिलं आहे तरी पण ते प्रॉडक्टमध्ये नक्की नाही आहे ना हे आपण बघून ते प्रॉडक्ट जे ते परचेस करायला पाहिजे. आपण आजकाल हे खूप बघतो की एंडोक्राईन डिस्रप्टर्स. सो एंडोक्राईन डिस्रप्टर्स असे पदार्थ असतात जे स्किनमध्ये जर जास्त मात्रेमध्ये गेले तर आपल्या ज्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स आहेत ते त्यांच्यासारखं काम करतात आणि त्यांना काउंटरॅक्ट करतात. म्हणून आपल्याला काही पद्धतीचे आजार होऊ शकतात. तर अशा पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स खूप कमी प्रमाणामध्ये जर वापरलेत आणि खूप कमी एरियावरती आपण लावतो तर प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा आपण बॉडीसाठी सनस्क्रीन आपल्याला चूज करतोय किंवा आपण बॉडी लोशन चूज करतोय जेव्हा ते आपण जास्त बॉडी सरफेस एरियावरती लावणार आहे ते ॲब्झॉर्ब होण्याची त्याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह इफेक्ट येण्याची शक्यता खूप जास्त असते. येस, थँक्यू सो मच. प्रत्येक वेळेस मॅमसोबतचा एक एपिसोड आला की असं वाटतं आता यांची अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस एपिसोड झाला की एक अपॉइंटमेंट 2 अपॉइंटमेंट करतो आणि मग परत पुढच्या एपिसोडची वाट बघायला लागते. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. म्हणजे जेन्युनली अशा डॉक्टर्सना जे आपल्याला इतक्या कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट सोप्या करून सांगू शकतील या प्लॅटफॉर्मवरती होस्ट करून आम्हालाही छान वाटतं. जेन्युन प्रयत्न करतो आम्ही हा हे आपल्या आयुष्यातले रोजचे प्रॉब्लेम्स छोटे छोटे जे काही इश्यूज आहेत त्याच्याबद्दल एक्सपर्टसोबतचं डिस्कशन करणं. तर तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर. आणि प्लीज तुमच्या फॅमिली ग्रुप्सवरती हा व्हिडिओ पाठवा. महत्त्वाचं आहे, रोज सगळेजण स्किन केअर करत असतात, काय काय चुका होतात हे सगळं शोधण्याचा या एपिसोडमधला प्रयत्न होता. थँक्यू. धन्यवाद. लोभ लोभ असावा. असावा.